पहिला मुद्दा आपण काय बघितला, विकृत दृष्टिकोन. मग त्याच्यानंतर काय बघितलं आपण, परमेश्वर म्हणजे काय हे समजून सांगितलं. त्याच्यानंतर मग काय बघितलं आपण, ईश्वर सर्वत्र ईश्वर. त्याच्यानंतर कोणीकडे आलो आपण, नैसर्गिक व्यवस्था. मग त्याच्यानंतर कोणीकडे आलो, शरीर साक्षात परमेश्वर. आणि त्याच्यानंतर पुढे आलो आपण, शरीर परमेश्वराची जिवंत मूर्ती. ओके, हे जे पहिले 6 टॉपिक आहेत हे आता व्यवस्थित सांगायचे. म्हणजे ह्या ग्रंथामध्ये आपण काय शिकलो, 25 टॉपिक आहेत. तर ते टॉपिकांची जी उभारणी आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने केले ते आपल्या लक्षात येतं. पहिला सांगितलेला आहे शरीराच्या प्रती असणारा आपला दृष्टिकोन, विकृत दृष्टिकोन. नंतर काय बघितलं, परमेश्वर आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जिवंत मूर्ती. दोन चढ सांगितलं किती वाजता किंवा एकला सांग. चर्चा कुठेच नको आहे, लक्ष समोर पाहिजे. तर ही जी रचना बघितली आपण, सद्गुणी हा जो ग्रंथ मांडलेला आहे याची रचना कशा पद्धतीने केलेली आहे. 6 नंबर पर्यंत आपण शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन पासून ते परमेश्वर कसा भरलेला आहे तिथून ते आपलं हे जे शरीर आहे इथंपर्यंत कसे टर्न झाले हे 6 प्रकरणापर्यंत कळतं. आणि तिथून पुढे शरीराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे किंवा जो अँगल आहे, शरीराचं जे एक अनन्यसाधारण महत्व आहे तो दृष्टिकोन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे क्रमांक 7 पासून. त्यांनी त्याला एक कॉम्प्युटर म्हणलेला आहे, टेप रेकॉर्डर सांगितलेला आहे, पंचमुखी महादेव म्हणलेला आहे, एक शरीर तीर्थक्षेत्र आहे म्हणलं आहे, महान चमत्कारांचा चमत्कार आहे म्हणलेला आहे, कल्पतरू आहे म्हणलं आहे, चिंतामणी आहे म्हणलं आहे, कामदेव आहे म्हणलं आहे, परीस आहे असं म्हटलेलं आहे. तर नंतर ज्यावेळी इथं कोणालाही बोलून इथं उभं केलं जाईल आणि जर सांगितलं जाईल शरीर हा एक परीस आहे, तर तुम्हाला त्यावरती बोलता यायला हवं. काल आपण त्याचा डिटेल अभ्यास केला आणि कोणाला पण उठवणार. त्यामुळे ऐकताना लक्षपूर्वक ऐका, ठीक आहे. आता आपण जात आहोत पुढे, शरीर एक दिव्य बँक. आणि मला वाटत होतं की थोडा उशीर होईल, पण तशी होण्याची शक्यता खूप कमी आहे. आपलं सेशन लवकर होईल, पण बऱ्याच लोकांना लांब जायचं पण असतं. पेज नंबर 55. शरीर एक दिव्य बँक. सुशांत चला. इथं माझा पेन होता का, बघितला की कोण? हा, द्या की इकडे लागेल. तुम्हाला हवा आहे का? शरीर एक दिव्य बँक. दैनंदिन जीवनात पैशाचे व्यवहार करताना माणसाचा बँकेशी संबंध येतो. जरुरीप्रमाणे पैसे खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आपण बँकेत जमा करतो. काटकसरीने जीवन जगणाऱ्याला माणसाला सर्वसाधारणपणे पैशाची बचत करता येते. किंबहुना काटकसरीचे जीवन जगून माणसाने जास्तीत जास्त बचत करून बँकेत पैसे जमा करणे आवश्यक असते. हे बचत केलेले पैसे भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी, लग्न मुंजीसाठी किंवा प्रसंगी डॉक्टरांची बिले भरण्यासाठी उपयोगी पडतात.
अशी पैशाची बचत न करणाऱ्या माणसांना जेव्हा वरील प्रसंगी पैशाची गरज भासते तेव्हा त्यांना इतरांकडे हात पसरण्याची नामुष्कीची वेळ येते. थोडक्यात काटकसरीचे जीवन जगून पैशाची बचत करण्यात खरे शहाणपण आहे. ज्याप्रमाणे माणसाचा बँकेशी संबंध येतो त्याचप्रमाणे मानवी जीवनात माणसाचा दिव्य बँकेशी संबंध येतो. ही दिव्य बँक प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करून असते व माणसे त्यांच्या जीवनात जी बुरी कर्मे करतात त्यांचे बुरी कर्मे करतात त्यांचे सूक्ष्म ठसे सब्टेबल इम्प्रेशन उमटले जातात व ते हृदयातील दिव्य बँकेत जमा होतात. या बऱ्या सूक्ष्म ठशांना पाप पुण्य असे म्हणतात व ते सर्व पाप पुण्य दिव्य बँकेत जमा करण्याचे कार्य अंतर्मनाकडून सबकॉन्शियस माइंड घडत असते. हा सर्व प्रकार अत्यंत गुप्तपणे घडत असते, तिथं अंडरलाईन ठेवा. हा सर्व प्रकार अत्यंत गुप्तपणे, अचूकपणे, सहजपणे व कुशलतेने शरीराच्या अलौकिक अंतर्गत व्यवस्थेकडून आश्चर्यकारक पद्धतीने घडत असतो. माणसाचे दुर्दैव असे की हा सर्व प्रकार गुप्तपणे व चोखपणे सतत चालत असतो. याची जाणीव त्याला नसल्यामुळे त्याच्या हातून जे घडायला पाहिजे ते घडत नाही व जे घडायला नको त्या अनेक गोष्टी त्याच्याकडून घडत राहतात व त्याचे दुष्परिणाम माणसालाच भोगावे लागतात. पाप पुण्य हे शब्द उच्चारले गेले की अनेक लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात व बहुतेकांना पाप पुण्याच्या संकल्पना मागासलेपणाच्या वाटतात. अर्थात असे वाटण्याचे महत्त्वाचे कारण की पाप पुण्याच्या संकल्पनासंबंधी लोकांनी गल्लत केलेली आहे. त्याचप्रमाणे पापाला पुण्य व पुण्याला पाप समजण्याची चुकीची पद्धत समाज जीवनात रूढ झालेली आहे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की पाप पुण्य या दोन्ही संकल्पना काल्पनिक नसून जीवनाशी प्रत्यक्ष संबंधित आहेत. किंबहुना पाप पुण्याचा हिशोब चुकता करणे म्हणजेच मानवी जीवन असे म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल. एक मिनिट, अंडरलाईन दॅट सेंटेन्स. पाप पुण्याचा हिशोब चुकता करणे म्हणजेच मानवी जीवन असे म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल. दुष्कर्मातून पाप निर्माण होते व पापाची परिणती दुःखात होते. याच्या उलट सत्कर्मातून पुण्य निर्माण होते व त्याची परिणती सुखात होते. दुष्कर्म किंवा सत्कर्म दुःख किंवा सुखरूपाने फळण्यापूर्वी ते पाप पुण्य या स्वरूपात अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेले असते. दुष्कर्म किंवा सत्कर्म दुःख किंवा सुख रूपाने फळण्यापूर्वी ते पाप पुण्य या स्वरूपात अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेले असते. हे पाप पुण्याचे दिव्य बँकेत जमा झालेले सूक्ष्म ठसे मानवी जीवनात प्रकट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतात. माणसे जीवनात जी अनिष्ट विचार उच्चार आचार करीत असतात ते सर्व हृदयातील दिव्य बँकेत जमा झालेल्या पापांच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. एक मिनिट, इथंपर्यंत अंडरलाईन करा. दुष्कर्म किंवा सत्कर्म दुःख किंवा सुख रूपाने फळण्यापूर्वी ते पाप आणि पुण्य या स्वरूपात अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेले असते. हे पाप पुण्याचे दिव्य बँकेत जमा झालेले सूक्ष्म ठसे मानवी जीवनात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतात. मानसी जीवनात जे अनिष्ट विचार उच्चार आचार करीत असतात ते सर्व हृदयातील दिव्य बँकेत जमा झालेल्या पापांच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. इथपर्यंत परिणामी या लोकांची अधोगती व अधपतन होते. याच्या उलट माणसे इष्ट विचार उच्चार आचार करतात तेव्हा ईश्वरी बँकेत जमा झालेल्या पुण्याच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त होते व त्याची परिणती त्यांना सुखद शांती समाधान यश समृद्धी प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरते. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचे खालील विधान चिंतनीय आहे. When the thoughts of deposit in the subconscious mind are harmonious, constructive and peaceful, the magic working power of subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surrounding and the best everything. पैशाचे सर्व व्यवहार मानवी बँकेत बहिर्मनाच्या द्वारे केले जातात. याच्या उलट हृदयातील दिव्य बँकेचे पाप पुण्याचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून केले जातात. एक मिनिट,
अंडरलाईन करा. पैशाचे व्यवहार जे आपण करतो नेहमी व्यावहारिक जगतामध्ये ते बहिर्मनाच्या द्वारे केले जातात. आणि दिव्य बँकेत मानवी शरीराच्या ठिकाणची दिव्य बँक आहे, त्याच्यामध्ये पाप पुण्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम अंतर्मनाकडून केले जातं. पुढं वर म्हटल्याप्रमाणे हृदयातील दिव्य बँकेचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे, अचूकपणे, सहजपणे व कौशल्याने होत असतात. जीवनात माणसांना जी सुख दुःखे भोगावी लागतात त्यांचा संबंध परमेश्वराच्या कृपा किंवा कोपाशी नसतो, तर त्यांचा संबंध त्यांनी हृदयातील दिव्य बँकेत जमा केलेल्या पाप पुण्याशी असतो. अंडरलाईन. जीवनात माणसांना जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यांचा संबंध परमेश्वराच्या कृपा किंवा कोपाशी नसतो, तर त्याचा संबंध त्यांनी हृदयातील दिव्य बँकेत जमा केलेल्या पाप पुण्याशी असतो. जीवनात चांगले घडले की आपण म्हणतो ही ईश्वराची कृपा होय, व वाईट घडले की आपण म्हणतो हा देवाचा कोप झाला. प्रत्यक्षात मात्र परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नसतो, मग तो कुठल्याही धर्माचा, वर्णाचा, वंशाचा किंवा जातीचा असो. माणसांना जीवनात सुख, शांती, समाधान, यश व समृद्धी प्राप्त होते, त्याला एकमेव कारण पुण्य प्रभाव हे होय. याच्या उलट माणसाला जीवनात दुःख, क्लेश, कलह, कटकटी व रोग प्राप्त होतात, त्याचे मुख्य कारण पाप प्रताप होय. सर्वसाधारण माणसे पाप पुण्य या संकल्पनाची टिंगल व हेटाळणी करतात व त्याकडे दुर्लक्ष करतात. डोळे मिटून चोरून दूध प्यायले तर आपल्याला कोणी बघणार नाही अशी मांजराची कल्पना असते, परंतु प्रत्यक्षात मात्र धन्याचा पाठीवर बडगा बसल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे पाप पुण्य या संकल्पनाची टिंगल टवाळी व दुर्लक्ष केल्याने नीतीकडून निसर्ग नियमाप्रमाणे अशा लोकांना योग्य ती शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही. थोडक्यात मानवी शरीर ही एक अलौकिक दिव्य बँक असून मानवी जीवनात त्यांच्या सुखदुःखाला कशी कारणीभूत ठरत असते हे वरील विवेचनावरून लक्षात येईल. याचाच अर्थ असा की सुखी होणे किंवा दुःखी होणे हे सर्वस्वी माणसाच्या हातात असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. शरीर एक दिव्य बँक, ह्याच्यावरती चर्चा करण्यासारखं काही आहे असं कमी वाटतं मला. कारण याचे 8-8 दिवसाचे सेशन घेतले जाते. सुखी जीवनाची त्रिसूत्री या संदर्भामध्ये संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या बाबतीमध्ये फक्त इथे एक महत्त्वाचा मुद्दा तेवढा ह्या प्रकरणात आलेला आहे, तेवढा आपण घेऊ आणि मग पुढच्या प्रकरणाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. दिव्य बँक आपल्या ठिकाणी आता हे सर्वांना माहिती आहे. मी ज्यावेळी बोलतोय त्यावेळी हे गृहीत धरून बोलतोय की जे सेशनला होते त्यांच्याकरिता आपण हे शिबिर ठेवलेलं आहे, तर त्यांचा ज्या लेवलचा अभ्यास आहे त्या लेवलवरून आता मी बोलतोय, पुढे खाली जाऊन नाही बोलत आहे. ठीक आहे, तर काही लोकांना समजेल, काही लोकांना समजणार नाही, असं पण होऊ शकतं. तर पाप आणि पुण्य जे आपण व्यावहारिक जीवनामध्ये जी बँक असते तिथे जे काही व्यवहार करतो आपण ते बहिर्मनाच्या द्वारे होत असतो. आणि आपल्या ठिकाणी या बँकेत, हृदयाच्या बँकेत, हृदयाची बँक म्हणजे कुठली बँक? जाणीवेची बँक, जिथं सगळं रेकॉर्ड होतं अंतर्मनाच्या ठिकाणी. तर तिथं जे रेकॉर्डिंग चाललेलं आहे तिथं कोणी करत नाही, तिथं ऑटोमॅटिक सगळं रेकॉर्ड होतं. सगळं म्हणजे कुठलं? सगळे रेकॉर्ड कर्म होतं. तर ते कर्म जे तिथं रेकॉर्ड होत आहेत ते पाप आणि पुण्य या स्वरूपात तिथं रेकॉर्ड होतात. आणि ते जमा झालेलं जे रेकॉर्ड आहे पाप आणि पुण्य ते काय करतं? दबा धरून बसतं. आता दबा धरून का बसतं? आता त्याचं उत्तर आहे की ते अनुकूल परिस्थितीची वाट पाहतं. मग जोपर्यंत अनुकूल परिस्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत ते दबा धरूनच बसतं, ते प्रगट होत नाही. त्याला अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की ते पाप किंवा ते पुण्य कर्म रूपानं प्रगट होतं किंवा कर्म करायला त्याला बाध्य पडतं. आता ही जी अनुकूल परिस्थिती आहे, ही अनुकूल परिस्थिती कशी निर्माण होते? विचार.
उच्चार आणि आचार या माध्यमातून त्याला अनुकूल परिस्थिती प्राप्त होते. आता विचार, उच्चार आणि आचार याच्यावरती प्रभाव टाकणारा घटक कोणता? संस्कार, आचार, समाज, कर्म, विचार. कशी उत्तर आहेत? विचार, उच्चार आणि आचार याच्या माध्यमातून अंतर्मनामध्ये जमा असणारे जे पाप पुण्य आहे त्याला बाहेर प्रगट व्हायला वाट मिळते. त्या हात दबा धरून बसलेला असतो. त्याला विशिष्ट अशी परिस्थिती जर मिळाली, अनुकूल वातावरण जर तयार झालं तर ते बाहेर पडतं. आणि आता आपण बघितलं की विचार, उच्चार आणि आचार याच्या माध्यमातून त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. तर पुढचा प्रश्न आहे की विचार, उच्चार आणि आचार याच्यावरती प्रभाव टाकणारा घटक कुठला? कोणतरी बोललो. संगत. आपले विचार, उच्चार आणि आचार याच्यावरती प्रभाव टाकणारा घटक कुठला आहे? संगत. संगतीचा जबरदस्त प्रभाव या तीन गोष्टींच्यावरती पडतो. आणि जशी संगत होत असते तसे विचार आणि उच्चार याचं परावर्तन आपोआप होतं तिथे संगतीमुळे. आणि संगतच असा एक घटक जबरदस्त आहे की जो अंतःकरणामध्ये जे पाप आणि पुण्य जे दबा धरून बसलेलं आहे त्याला प्रगट करायला ती जास्त इन्फ्लुएन्स करतं, प्रभाव टाकतं. म्हणून संगत कोणाची आहे याच्यावरती खूप खूप गोष्टी अवलंबून आहेत. बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पुढे त्याच्यानंतर हे दिव्य बँकेमध्ये जे पाप आणि पुण्य जमा असतं त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. ते आपण सगळे बघितले पूर्वी. ते आता सांगायला तर त्याला बराच वेळ लागेल सगळ्या गोष्टींना. मला एक प्रश्न होता. इथं पाप आणि पुण्य घराला येण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतं असं जो वाक्यप्रचार आहे त्याच्यामध्ये जी अंतर्गत तशी परिस्थिती निर्माण करू शकतं का कॉस्मिक कॅल्क्युलेशनमध्ये पापातून आणण्यासाठी किंवा ते उपभोगात घेण्यासाठी कॉस्मिक कॅल्क्युलेशनमध्ये अंतर्गत तशी परिस्थिती जुळवून आणतं का? हा वाटच पाहत असतं. हा थोडासा प्रश्न चांगला आहे, पण प्रश्न थोडस मिस्टेक आहे. पहिली गोष्ट, अंतर्मन काहीच करत नाही हे सगळ्यांनी पक्क लक्षात ठेवा. ते काहीच करत नाही. त्यामुळे पाप आणि पुण्य जे जमा आहे त्याला प्रगट होण्यासाठी ते अनुकूल वातावरण वगैरे निर्माण करतं का? तर ते काहीच करत नाही. त्याची फक्त एक सवय लक्षात ठेवा. अंतर्मनाची त्याची एक टेंडन्सी असते. त्याला एक टेंडन्सी असते. जसं आपल्या शरीरावरती काही गोष्टी घडतात, एक विशिष्ट वय आणि एक विशिष्ट स्टेज आलं की ज्या काही घटना घडायला होतात त्या ऑटोमॅटिक घडतात. तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. नॅचरली आहेत त्या गोष्टी काही. ठीक आहे. तसं अंतर्मनाच्या ठिकाणी बाहेर जर फेवरेबल कंडिशन्स निर्माण झाल्या ऑटोमॅटिक, म्हणजे काही कारणाने जर निर्माण झाले तर निसर्ग नियमानुसार अंतर्मनाच्या ठिकाणी जे ते पाप आणि पुण्य आहे ते लगेच बाहेर पडतं. पण त्याला बाहेर काढायला कारणीभूत बहिर्मनच आहे. कारण विचार, उच्चार आणि आचार हे जे आपण म्हणतो हे बहिर्मनाशी निगडीत आहे. त्यामुळे बहिर्मन बाहेर फेवरेबल कंडिशन निर्माण करतं. आणि तशी फेवरेबल कंडिशन निर्माण झालं की अंतर्मन आपोआप तिथं बरेच शब्द टाकले, त्या शब्दांना अर्थ आहे पण ते अगोदर मी बोललेलं आहे त्यामुळे त्याचं घेत नाही. अचूक कौशल्याने गुप्तपणे तुम्हाला कळणार सुद्धा नाही की माझ्या जीवनामध्ये घटना कशी घडली. आणि त्याला कोणी सांगत बसत नाही. फेवरेबल कंडिशन्स हे बहिर्मन तयार करतं आणि अंतर्मन बरोबर त्यावेळेला ती गोष्ट काढतच. उदाहरण घेऊया आणि पुढे जाऊया आपण. धनुर्धर कर्ण जो होता, पराक्रमी कर्ण, त्यानं कधी विचार पण केला नसेल की माझ्या जीवनामध्ये अशी कधी कंडिशन पण येऊ शकेल का म्हणून. आणि तो विसरून पण गेला होता. त्याचे जे सद्गुरू आहेत भगवान परशुराम, त्यांनी त्याला सगळं शास्त्र शिकवलं होतं, सायन्स शिकवलं होतं.
पण हे सगळं त्यानं शास्त्र शिकवल्यानंतर सुद्धा ज्यावेळी त्याचं शिष्यत्व चुकीचं ठरलं, गुरुआज्ञेचं त्यानं उल्लंघन केलं, तरी त्याने त्याला शाप दिलेला होता. ती कथा आहे तशी, की अशी वेळ तुझ्या आयुष्यामध्ये येईल की बरोबर अचूक वेळेला मी शिकवलेलं सगळं शास्त्र तूच विसरून जायचं. आता त्याला पण माहिती नाही ती अचूक वेळ कधी येणार आहे, काय येणार आहे, काहीच माहिती नाही. आणि जगतोय 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 सगळं चाललेलं आहे. आणि बरोबर रथाचा पाय फसायला कवच वगैरे सगळं निघालेलं असणार आहे, त्या सगळ्या फेवरेबल कंडिशनमध्ये बरोबर ते बाहेर पडलं आणि निमित्त ठरले भगवान श्रीकृष्ण अर्जुन. असं प्रत्येकाच्या जीवनात आहे. कधी बाहेर येईल काही सांगता येत नाही. ह्याला एकच पर्याय आहे, प्रत्येकाच्या हृदयाच्या बँकेमध्ये अनंत जन्माचे पापाचे उकिरडे तसेच पुण्याचे पण आहे. जोपर्यंत सत्संगाचं कुंपण आहे याचं महत्व तुम्हाला नाही समजणार. जोपर्यंत सत्संगाचं कुंपण आहे तोपर्यंत ते खाली आहे. कुंपण हटलं आणि संगत वेगळी मिळाली, कुविचारांची वेगळ्या पद्धतीची, तर कुठल्या क्षणी कुठल्या जन्मातलं बाहेर पडेल सांगता येत नाही. ते त्याला अंतर्मनाला पण माहीत नाही. पण ते होतं कसं हे पण लक्षात घ्या. बाहेरची कंडिशन कशी आहे, त्या बाहेरच्या कंडिशनला अनुसरून त्या पद्धतीचं पाप बाहेर फेकलं जातं. तर हा शब्द वापरला ना, करतो मग करतो मान्यता करतो, हे अंतर्मनाला शक्ती आहे. वापरला. ती शक्ती आहे. अंतर्मनाकडे आहे. तर इथे त्याचं म्हणजे रिलेशन नाही. पण पाप आपल्याकडून खूप मोठे मोठे आहेत. त्याच्यापूर्वी मागचे जण काय काय केलं असं माहीत नाही, खूप मोठे आहेत. पण जशी आपण फेवरेबल कंडिशन बाहेर तयार करतो त्या पद्धतीनं ते ॲटोमॅटिकरित्या त्यावेळी ते प्रगट होतं. आणि आपण म्हणतो की माझ्या जीवनात चांगली घटना झाली, अशी झाली. काही लोकांच्या जीवनात तर असं होतं ना, इतकी उत्तर ते कळावं लागते, इतकी उत्तर ते कळावं लागते. कशात हात घाल त्याच्यात अपयश, कशात हात घाल त्याच्यात अपयश, आणि अपयशाचा परिणाम वाढत वाढत जाता. हा विषय खरंच खूपच इम्पॉर्टंट आहे, देवकीने कृष्णाला विचारले, खूपच इम्पॉर्टंट आहे. एका बाजून अपयश आलंय, पण अपयश येत असताना याची बुद्धी चालत नाही की त्यावेळी मी काय करायला पाहिजे. पुन्हा खोरातला पाय खड्ड्यातच. बऱ्याच वेळा मी असं बघतो, माझ्या पै पाहुण्यांच्या ठिकाणी सुद्धा मी अशा गोष्टी बऱ्याच बघितल्या. दोन भाऊ असतात. आता माझ्या शेजारीच राहतात, त्यांचं मी नेहमी समोरच बघतो उदाहरण. लहान भाऊ मोठा भाऊ, त्यात लहान जरा लाडक असतात जास्त बऱ्यापैकी सगळीकडे, आणि मोठा जरा असतो त्याला थोडीशी जबाबदारी असते. आणि घरातली जी प्रमुख माणसं असतात, मंडळी असतात, त्याचा जो रोग असतो तो थोरल्याकडे असतो जरा जास्त. धाकट्यानं जरी काही चूक केलं तरी काय बोलणं निघतं, थोरलायस तू, समजून घे. प्रत्येक वेळा त्याच्या पुढे ती गोष्ट उभी राहते की समजून घे. आता दोघांचा पॅटर्न वेगवेगळा असतो. हे येताना मागच्या जन्मातला आणि काय काय घेऊन आलं असतं. असं कधी झाले का, एका घरात दोन भाऊ आहेत आणि एकदम व्यवस्थित चाललंय, दोघे पण एकच बिझनेस करतात, दोघे पण सेमच वागतात, दोघांची परिस्थिती पण सेमच आहे, वागणं पण सेम आहे, व्यवहार पण सेम आहे, बोलणं पण सेम आहे, आवडीनिवडी पण सेम आहे. ह्याला आंबा आवडतो तर ह्याला पण आंबाच आवडतो, ह्याला शिकणं आवडतं तर त्याला पण शिकणं आवडतं. असं कधी झालंय. ह्याला येलो कलरचा ड्रेस आवडतो, त्याला पण येलो कलरचाच ड्रेस आवडतो. असं कधी झालंय. असं होऊच शकत नाही, कारण येताना वेगळं घेऊन आलेलं असतं. प्रत्येकाने, दोघांनी येताना वेगवेगळं घेऊन आलेलं असतं. पण एकाच घरात असताना सुद्धा दोघांची परिस्थिती सेम असू शकत नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. दोघांची परिस्थिती सेम असू शकत नाही, कारण येताना प्रत्येकानं बँकेतनं वेगळं घेऊन आलेलं आहे. ठीक आहे. त्या बँकेतलं जे पाप आणि पुण्य आहे त्याला फेवरेबल कंडिशन कोण कसा निर्माण करतो त्याच्यावरती त्याची गती आहे. एक बाजू, आता थोडा वेळ लागला लागू दे, पण हे तुम्हाला जरा पचू दे. याचा अर्थ असा नव्हे की हृदयातल्या बँकेमध्ये जे पुण्य आहे आणि पाप आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी घडेल. मग काम करायची काय गरज आहे, कर्तृत्व सिद्ध करायची काय गरज आहे. माझ्या संचयात जर पुण्य असेल, मी त्याला प्रार्थना म्हणतो, चांगल्या चांगल्या ठिकाणी मी चांगल्या चांगल्या मुलांच्यात राहतो, सगळं राहतो,
माझं आपोआप होईल व्यवस्थित. नाही, सद्गुरू तसं सांगणार नाही. एक सद्गुरूंचं प्रत्येक गोष्ट एकदम प्रॅक्टिकल आहे. ते म्हणतात नुसता संगत असून चालणार नाही, नुसता प्रार्थना म्हणून चालणार नाही, नुसता पुस्तक वाचून चालणार नाही, तर दुसऱ्या बाजूनं कर्म पण त्याच्यासारखंच हवं. तर त्याचा प्रभाव फास्ट अति जलद पडतो आणि ती जास्त इम्पॅक्ट करतात मध्ये. तर एक भाऊ आहे, थोरला भाऊ आहे, त्याची भरभराट वाले, त्याची प्रसिद्धी वाले, पैसे आलाय, सगळं आलं. धाकट्याचा जरा प्रॉब्लेम तो आहे. काय करायला गेलं की अडचणच होते, काय करायला गेलं की अडचणच होते. पण समजत नाही की असं कसं वाजलं आहे. इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे. भावांचं जर सत्य असेल, रिलेशन जर चांगलं असेल आणि त्यातला एखादा जर कोण छान असेल, तर कसं व्हायला हवं, जो भाऊ मागं पडलाय, मागं राहतो आणि माझी कंडिशन आता चांगली आहे, व्यवस्थित आहे, त्याचा अंतःकरण जर मोठं असेल, विशाल असेल, व्यापक असेल, तर तो हा असा विचार करू शकतो की माझ्या भावाला जर मी काही मदत केली आर्थिक लेवलला, तर त्याच्यातून तो वरती येऊ शकेल. ह्या मदतीच्या भावनेतून जर केलं तर तो त्याला पण आपल्या लेवलला खेचू शकतो आणि तिथून परत प्रगतीला होऊ शकतो. पण इथे प्रॉब्लेम होतो आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही, कळत नाही. कॅपॅसिटी, ॲबिलिटी असताना पुश करण्याकरता मग मदत करणं. मी एकदम प्रॅक्टिकल करतोय, म्हणजे त्यातला जो बारकाव आहे ते सांगतो. त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, तो कष्टाळू आहे, सगळं आहे, फक्त पुश करणं गरजेचं आहे, बाकी सगळं त्यामध्ये. अशा कंडिशनमध्ये जर त्याला मदत केली तर ती मदत अत्यंत जबरदस्त पडते आणि त्या दोघांची भरभराट आणि प्रगती कोणी थांबवू शकत नाही. ॲबिलिटी नाही, कॅपॅसिटी नाही, महत्वाकांक्षा नाही, नम्रता नाही, ऐकून घेण्याची तयार नाही, पण बघवत नाही, म्हणून आपण जेव्हा त्याला नुसतंच पैसा देतो तो उपयोगी पडत नाही, तो कामी येत नाही, कारण क्षमता नाही आहे. उदाहरणार्थ आता किती उदाहरणं सांगू तुम्हाला. प्रभू रामचंद्रांचं आहे किंवा लक्ष्मणाचं आहे किंवा अशी खूप उदाहरणं आहेत. आता हे मोठे मोठे आता रतन टाटांचे वगैरे जे बिझनेस असतात ते जेव्हा हँडओव्हर करत असतात तर ते काय बघतात, फक्त क्षमता. एवढा जबरदस्त एवढा मोठा टर्नओव्हर फक्त क्षमता बघतो. पण नुसता क्षमता जर बघितली आपण तर क्षमतेचा अर्थ काय, त्याच्यामध्ये अनेक घटक आहेत. हे सगळे घटक, सगळे पॅरामीटर जेव्हा एकत्रित येतात कुठेतरी, त्यावेळी तो माणूस काहीतरी करण्याच्या लागीच असतो. कम्युनिकेशन स्किल असेल, नॉलेज असेल, संयम असेल, नम्रता असेल, त्याच्या ठिकाणी कृतज्ञ असेल, बोलण्याची जी पद्धत म्हणतो आपण, एक वर्तन म्हणतो आपण, ते असेल, आईवडिलांच्या प्रती आदर असेल, बिझनेसच्या प्रती तो किती प्रामाणिक आहे, किती निष्ठावंत आहे, किती कल्पकता आहे, किती कौशल्य आहे, हार्डवर्क करण्याची त्याची तयारी केवढी आहे, किती काम करू शकतो तो, किती डेडिकेटेड करतो त्या सगळ्या गोष्टी, हे सगळं बघून मग कुठंतरी केलं जातं. तर अशा व्यक्तीला पुश मारून चांगलं आहे. पण कधी कधी प्रॉब्लेम काय निर्माण होतात की तुझ्याकडे भरपूर आहे, तो आता त्याला थोडंसं खेच वरती. तर एखाद्या वेळी ठीक आहे, खेचण्यासाठी म्हणा, उभं करण्यासाठी म्हणा, ठीक आहे, पण त्यातून भाऊ काही डेव्हलप व्हायला आहे का तसंच राहिलं हे बघणं गरजेचं आहे. आणि मी खरं सांगू ना, माझ्याच बाबतीत घडलेली गोष्ट आहे. ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, पण घरातल्याला पण मी सांगितलं होतं आणि माझ्या लेवलला पण मी सांगितलं, माझ्या मुलींच्या बाबतीत पण मी तसंच करतो. ते डेव्हलप होत आहेत का नाही होत, संधी दिली आपण, पण त्यातून विकसित झालंय का नाही झालंय, डेव्हलपमेंट झाले की नाही झाले. जर होत नसेल तर तुम्ही त्याला पंगू बनवताय, अपंग बनवताय. मला वाईट वाटत होतं ते, आपण मदत करून सुद्धा एवढं करू काहीच उपयोग होत नाही. वाईट वाटून येण्याचं पण काही कारण नाही. हे जो करुणेचा जो भाव आहे, ह्याला करुणाशी म्हणता येत नाही, पण त्याला आपण दया म्हणू किंवा तो मागे राहतो याची आतमध्ये पीडा, सहानुभूती, राईट शब्द आहे, सहानुभूती होते. पण हीच सहानुभूती कधी कधी त्याच्या जीवनासाठी घातक पण ठरू शकते.
लक्षात आहे. सहानुभूती असावी, पण तिला पण बुद्धीचं अधिष्ठान पाहिजे. बुद्धीचं अधिष्ठान पाहिजे. मुलांना जर तयार करायचं असेल ना, तयार करताना नुसतं सहानुभूती उपयोगाची नाही. कधी कधी अतिप्रेम सुद्धा मुलांना घातकी पडतं. लक्षात आहे. गोष्टी व्यवस्थित वापरता आल्या पाहिजेत. आणि पाप आणि पुण्य ज्यावेळी सद्गुरू म्हणतात, तर तुला मला जो महत्त्वाचा मुद्दा मांडायचा तो असा की हे पाप आणि पुण्य तर बाहेर पडतंच, त्याचा परिणाम होतोच होतो, पण कर्तृत्व सुद्धा महत्त्वाचं आहे. कर्तृत्व सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि या कर्तृत्वाच्या बळावरती तुमच्या अंतःकरणातलं जे पाप आहे त्याला तुम्ही थांबवू पण शकता. मुद्दा कळतोय. पाप आणि पुण्य आहे, ठीक आहे, पण तुमचं कर्तृत्व जर जबरदस्त असेल तर ते पाप तसंच राहतं, पुण्याचा परिणाम वाढत राहतो. आणि तुम्ही जे काम करता सद्गुरूंनी सांगितल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे, कौशल्याने, कल्पकतेने, तल्लीन होऊन ते काम करण्यातून तुम्ही स्वतःच डेव्हलप होत असता, विकसित होत असता. आपल्या जाणीवेच्या कक्षा रुंदावत तर जातात, पण आपलं व्यक्तिमत्व भारदास्त होतं सर्वांना. आणि त्याच्या जोडीला प्रार्थना, हे दोन्ही असेल तर म्हणले सद्गुरू. मी नुसताच प्रार्थना म्हणते माझ्या जीवनाचं कल्याण होईल, होणार नाही. वेळ लागेल, किती वेळ लागेल सांगता येत नाही, पण बोलणं आणि आचरण, वर्तन हे यांचं कॉम्बिनेशन जर बसलं तर खूप फास्ट होते प्रगती. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये हाच एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि बाकीचे खूप पॉईंट आहेत, पण त्याच्या अंडर येतात. त्यामुळे अनेक लोकांचे प्रश्न आहेत. प्रार्थना म्हणतोय आम्ही, पण फळ मिळत नाही. आता किती बरोबर त्याच्यावरती. तुम्ही जी प्रार्थना म्हणताय ती तुम्ही तुमच्या कर्माने काढताय. मी मांसाहाराचं उदाहरण दिलं होतं. देवा सर्वांना चांगली बुद्धी दे असं आपण म्हणतो, आणि प्राण्याला मारतो, मांसाहार करतो. आता मांसाहार खाणं हे चांगल्या बुद्धीचं लक्षण आहे. रक्षण शब्द त्याच्यामध्ये, सर्वांचं रक्षण कर. तुम्ही रक्षण करायचे, भक्षणच करायला लागलं. म्हणजे एका बाजून तुम्ही प्रार्थना म्हणताय सर्वांचं भलं कर, सर्वांचं रक्षण कर, आणि दुसऱ्या बाजून तुम्ही मांसाहार करताय. हे चांगल्या बुद्धीचं लक्षण आहे का? कारण डॉक्टर सांगतात त्याला पचायला 72 तास लागतात. ते जे त्या प्राण्याचं जे रक्त असतं, त्या रक्तामध्ये त्याचे काही अंश असतात, गुणधर्म असतात प्रत्येकाचे, ते इन्क्लूड असतात त्याच्यामध्ये. हे सगळं असतं आणि दिसायला लागलंय समोर की हे दुसऱ्याचं शरीर आहे कोणाचं तरी, ते शरीर तोडायला लागलं आपण. शरीर कोण तोडतं? ही प्रवृत्ती कोणाची आहे शरीर तोडण्याची? शरीर तोडतो कोण? जनावर तोडतो ना, पशु तोडतो ना. ही प्रवृत्ती पशुची आहे. आणि आपण माणूस आहोत. माणसाची चेतना म्हणजे ज्याला आपण जाणीव असं म्हणतो, ती मनुष्य देह मिळता क्षणीच एका वेगळ्या लेवलची विकसित आहे. ती एका वेगळ्या लेवलला ती विकसित झाली, म्हणून तर तुम्हाला माणूस म्हणतात, जनावर म्हणलं असतं आपण. म्हणजे चांगल्या बुद्धीचं आता दिसतंय समोर. म्हणजे ही बुद्धी कशी आहे? हे चांगल्या बुद्धीचं लक्षण आहे का? नाही लक्षण. पण रक्षण करतो म्हणतो आपण, तिथं भक्षण करायला लागलं. म्हणजे एका बाजूने आपण म्हणतो आणि दुसऱ्या बाजूने जे आपलं आचरण आहे ते बरोबर उलटं व्हायला लागलं. हे काटतं. हे काटतं. याला आपण विरुद्ध आचरण असं म्हणतो, विरुद्ध आचरण. म्हणून प्रार्थना म्हणतो पण आम्हाला रिझल्ट येत नाहीत वगैरे वगैरे जे कारण आहेत ना, वास्तविक मी सांगू तुम्हाला, खरा जो साधक असतो ना, कारण देतच नाही. जो पट्टीचा हुशार आहे, जो प्रचंड अभ्यास करणार आहे, त्याला कारण माहीतच नसते. अभ्यास झाला नाही, वेळ नव्हता, त्याला कारण माहीतच नसतात. तो डेडिकेट असतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. नुसता प्रार्थना नाही तर प्रयत्नाने प्रार्थना.
आता त्या प्रकरणाच्या याच्यामध्ये लिहून ठेवू त्या गोष्टी. म्हणजे देवी बँकेमध्ये अंतर्मनाकडून ॲटोमॅटिक त्याचं रेकॉर्ड होतं. एक पॉईंट घ्या, फक्त नुसतं पॉईंट द्यायचे. दुसरा पॉईंट, बहिर्मनाकडून फेवरेबल कंडिशन्स निर्माण केल्या जातात. तिसरा पॉईंट, संगत विचार, उच्चार आणि आचार याच्यावरती प्रभाव टाकत असते. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला तर तो पण लिहून घ्या. जीवन म्हणजे काय लिहून घ्या तिथे. जीवन म्हणजे काय? पाप पुण्याचा हिशोब चुकता करणं म्हणजे जीवन. पाप पुण्याचा हिशेब चुकता करणं म्हणजे जीवन. ठीक आहे. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यावरती आपली बरेच चिंतन झालेलं आहे आणि आपण बोललो पण आहे. इथे एक फक्त प्रश्न राहून गेला तर असा जो जाणवत होतो की मग त्या भावानं काय करायचं, ज्याला त्या भावाची कळकळ प्रेम वाटतं तरी खरं, त्यांना काय करायचं हा प्रश्न निर्माण होतो. किंवा आपल्या मनामध्ये पण तसा कधी प्रश्न असा उठू शकतो की आता अशा कंडिशनमध्ये काय करायचं. तर भगवान श्रीकृष्णाने अत्यंत सुंदर सांगितलं आणि माझ्या जीवनामध्ये लाईफमध्ये मी ही फिलॉसॉफी घट्ट पकडूनच गेलेलं आहे. त्यावेळी माताजी ज्या सांगत होत्या टेन्शन किंवा आपण जे द्वेष मत्सर वगैरे या गोष्टी ज्या निर्माण होतात त्या सगळ्याच गोष्टींना अटकाव करणारं एक जबरदस्त सिद्धांत आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भव ते संगोस्त विकर्मणे. मस्त त्याच्यामध्ये खंडात असा एवढा काय करायचं आहे. एसीएल संपलं का? असं तर होतं. माझा आवाज पण आहे. मला वाटतं माझा आवाज व्यवस्थित येतो. हॅलो. ह्याच्या पूर्वी पण मी सांगितलं आणि आत्ता पण सांगतोय. सद्गुरू म्हणतायत तुझ्या जे हातात आहे तेवढं तू कर. जे तुझ्या हातात नाही त्याचा विचार तू कशाला करत बसला. तू कसं वाटतं बघा, जे आपल्या हातात नाही त्याचा काय विचार करायचा. भविष्यात पोरं मला सांभाळतील की नाही तुझ्या हातात आहे. आणि त्याला उत्तर जर द्यायचं म्हटलं आहे पण नाही पण हे आहे नाही ह्याच्यात तर कशाला पडायचं. स्पष्टच आहे ना. आहे पण नाही पण ह्यात तरी कशाला पडायचं. आपलं माझ्या हातात काय आहे आता कर्म आहे. आता हातात काय कर्म आहे. ते कर्म उत्कृष्ट करायचं. शांत बसायचं. जे काय होईल ते होईल. असू दे ठीक आहे. जे काय होईल ते होईल. काय नाराज यायचं त्यात. जे माझ्या हातात ते मी उत्तम प्रकारे केलं, उत्कृष्ट प्रकारे केलं. आई वडिलांना जे काही द्यायचं होतं, ज्यांचं पालन पोषण जे काही करायचं होतं, त्यांना जे काही हवं आहे जे काही नको आहे ते सगळं व्यवस्थित केलं मनापासून. त्याच्या पुढचं आपल्याला काही माहिती नाही. जे होईल ते होईल. जे होईल त्याला सामोरं जाण्याची सुद्धा तयारी असायला हवी. सिंपल खंड आहे. कर्म उत्कृष्टच करणार तर ते उत्कृष्टच होणार आहे हे ठीक. पण तरी सुद्धा कर्मधर्म संयोगानुसार म्हणा किंवा आणखी कुठल्या गोष्टीनुसार म्हणा जर काही वेगळीच घटना घडली तर त्या येणाऱ्या घटनेला सुद्धा सामोरं जायचं ताकद माझ्या ठिकाणी आहे. मी त्या कंडिशनला फेस करू शकतो, त्याचा सामना करू शकतो. मी पळून जाणार नाही.
चला नेक्स्ट. मला वाटतं हा मुद्दा ना तुम्हाला हातभर करणार नाही. मी खरं सांगतो, मुलींच्या बाबतीत असेल, मुलांच्या बाबतीत असेल, दुःख मानायला तुम्हाला भाग पाडणार नाही. काय दुःख मानायचं? मला जेवढं समजलं ना तत्वज्ञानातून, अभ्यासातून, ते सगळंच्या सगळं मी त्यांच्यासाठी वापरलं. जेवढी माझी कॅपॅसिटी आहे तेवढं सगळं योगदान मी त्यांच्यासाठी दिलं. पण काही फरक पडला नाही. काय करू शकतो? आपलं समजून तिथं भावना उतरलेली असतात त्यावेळेस आपण जिथं आपलं समजतोय त्या नात्याला भावाला आपलं समजतोय आपण, तर भावना उतरलेल्या असतात. बरोबर आहे. आपलं समज तो आपलाच असतो ना, तो आपलाच असतो. आपल्याला वाटत नाही त्याला त्या अशा परिस्थितीत सोडून द्यावं. पण समजून घ्या, ही गोष्ट कशी आहे, आपलाच असतो तो. पण दुःखाचं मूळ कारण काय आहे? भावनिक अटॅचमेंट हीच दुःखाचं मूळ कारण आहे. भावनिक अटॅचमेंट जन्मल्यापासूनच आहे ना. जन्मल्यापासून आहे, पण जन्मल्यानंतर तुम्हाला सद्गुरू तर भेटले नाहीत ना. तुम्हाला जन्मल्यानंतर हे काय माहित होतं की भावनिक अटॅचमेंट काय असते? मग सद्गुरू स्पष्ट सांगताय, भावना प्रधान बुद्धी नको, बुद्धी प्रधान भावना हवी. कदाचित हीच भावना घात करू शकते. पण सर, भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं? आपण जास्त पहिल्यापासून चांगलं वागल्याने लोकांना विरोधात जर वागायचं होत नाही किंवा चुकीचं कर्म केलं, काय झालं, कोणाविरुद्ध बोललं तर तो माणूस जास्त दुःखात डिप्रेशनमध्ये जातो. हे भावनावर नियंत्रण ठेवण्याची भाषा करते कोण? म्हणजे आपल्या जे काही भावनावर नियंत्रण ठेवण्याची भाषा तर कुणाची यायला लागली? तुमच्या ठिकाणी भावना उठत आहेत, तुम्हाला कळतंय, म्हणजे कुणाला कळायला लागलंय? मग तिकडे लक्ष पाहिजे. भावना आपोआप कंट्रोलमध्ये राहतात. आणि काल पण एक कोणतरी प्रश्न विचारला होता मला, काय तर तुम्हीच विचारलं होतं की असं असं झालं तर काय होईल. आपण कल्पनाच करत असतो. आता भावनावर नियंत्रण ठेवायची जेव्हा मी गोष्ट बोलली आणि जेव्हा तुम्ही आता इथून गेला त्यावेळी एक सेकंड सुद्धा आम्ही तसा प्रयत्न कधी करत नाही. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचा अजून तो प्रश्नच राहिलेला असतो की अजूनही भावना नियंत्रित नाहीत, कंट्रोलमध्ये नाहीत, काय करावं. त्याच्यासाठी जे करावं लागतं ते आम्ही करत नाही आणि ते प्रश्नच राहतात. मला आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय डॉक्टर मिसाळ महाराजांनी मला बोलले होते, तुझ्या जीवनात असा एक प्रसंग येईल की ज्या वेळेला तुझ्याकडे कुठले प्रश्न नसतील विचारायला, त्या एवढे प्रश्न विचारायचे मी त्यांना रात्री 12 वाजता सुद्धा प्रश्न विचारायचे असे, भंडावून सोडत होतो. ते सगळ्या प्रश्न उत्तराची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. त्यांनी मला बोलले होते की आपल्या दोघांच्या मध्ये हा जो संवाद घडतोय हा तू रेकॉर्ड करून ठेव, पुढे बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग होईल. तर जेव्हा प्रश्न उठायचे बंद होतील असा एक वेळ येईल. आता तुम्ही तो प्रश्न विचारताय की भावना उठल्यानंतर काय करायचे, असे प्रश्न आपण स्वतःशी कधी विचारून त्याचं निरसन कधी करून घेण्याचा प्रयत्न केला का? कधीच नाही. आणि आत्ता ज्याला त्या सोल्युशन मिळतं त्या ते सोल्युशन जेव्हा आपण करायला जातो प्रॅक्टिकल जीवनामध्ये तर खूप टफ जातं, खूप टफ जातं. कारण जसं माताजींनी सकाळी सांगितलं, आहार विहार या सगळ्या गोष्टी ते करायला पण कारणीभूत ठरतं. मग सद्गुरूंना माहीत होतं की हे खूप कठीण आहे लोकांच्यासाठी. एकच ब्रह्मास्त्र दिलं, तुम्ही विश्व प्रार्थना म्हणा 1000. आणि जर जास्त असेल तर 1000 भागणार नाही, 2000 करावे लागतील. आता मी जे सांगतो 2000 विश्व प्रार्थना करा, बऱ्याच लोकांना करतच नाही. आणि हा माझा अनुभव नाही, सगळ्याच संतांचा आहे. सद्गुरूंनी रामदास स्वामींची पण कथा सांगितली होती. सद्गुरू स्वतः बोलतात, म्हणतच नाहीत प्रार्थना. याचा अर्थ काय निघतो? आम्हाला दुःखातून सुटका तर हवी आहे पण बिन कष्टाची पाहिजे. असं कुठं मिळणार? आता आपण म्हणतो एक मिनिट समजलं तुम्हाला? पाप आणि पुण्य हे
संचितच राहून जातं आपल्या. आपण जी कृती करतो त्याच्यातून आपलं ते पाप आहे की पुण्य हे कृतीतून किंवा कर्मातून ठरत असते. नाही. आपण जे कर्म करतोय ना त्या कर्माच्या आधारेच ते एकतरी पाप असेल किंवा पुण्य असेल किंवा एक रेग्युलर टाईपचं कर्म असेल असं जरा पकडा. मग समजा ते पाप आणि पुण्य घडूच नाही, ते संचितात साठूच नाही, यासाठी मग जे संचितात साठलं तर पुन्हा ते आपल्याला हिशोब द्यायला लागणार. मानवी जीवन म्हणजे पाप पुण्याचा हिशोब तुम्ही म्हटलं, मग पुन्हा तो हिशोब देण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यायला लागतो. मग याच्यासाठी समजा आपल्याला ते संचितात साठूच नाही, मग यासाठी ते एक निष्काम कर्मयोग म्हणून ते काय असतं ते जरा सांगायचं. तो विषय मोठा आहे. ॲक्च्युली तुमचे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे आपण जे कर्म करतो त्यातून पाप आणि पुण्य साचतं, तर ती गोष्ट तशी चुकीची आहे, तशी बरोबर पण आहे. फक्त त्यातलं बारकाव समजून घ्यायला पाहिजे. शरीराच्या द्वारे आपण जे कर्म करतो त्याच्यावरती पाप आणि पुण्य अवलंबून नसतं. पहिले डोक्यात फिट्ट ठेवा. शरीराच्या द्वारे जे कर्म होतं त्याच्यावरती पाप आणि पुण्य अवलंबून नसतं. तर कर्माच्या पाठीमागचा जो इंटेन्शन आहे, जो हेतू आहे, त्या हेतूवरती तुमचं पाप आणि पुण्य अवलंबून असतं. उदाहरणार्थ एक डॉक्टराने ऑपरेशन करता करता पेशंट दगावला आणि त्यानं पाप केलं. मग कर्म झालं ना पाप करण्याचं. दगावला ना, तो ऑपरेशन करत होता आणि पेशंट दगावला म्हणजे पाप झालं. अरे पाप झालेलं नाही, त्या डॉक्टरने काही पाप केलं नाही. त्याच्या मनातला हेतू काय होता, इंटेन्शन काय होता, वाचवण्याचाच होता, चांगलाच होता, पुण्यकर्म होतं. म्हणजे समोरून जे दिसतं, भटजी मंत्र म्हणाले फार पुण्याचं काम करत नाही, लक्ष दक्षिणेवरती असेल आणि मंत्र म्हणत असेल, पुण्य कशावर, पापच करतायत. भगवान श्रीकृष्णाने युद्ध नियम मोडला. क्षत्रिय जर निशस्त्र असेल आणि तो एकटा असेल तर हल्ला करायचा नाही. आणि हे तर गुरूंचे गुरु म्हणजे योग्यांचा राजा म्हणतो आपण, तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की आता बाण मार. तो रथ काढण्याचा प्रयत्न करतोय, निर्बळ हातात घेतो, त्याचं जे धनुष्य बांधतो ते बाजूला ठेवलंय, सगळं बाजूला ठेवलंय आणि निहत्त आहे आणि उचलायला तो काम करतोय, लक्ष नाही त्याचं बाण मारण्याकडे. त्यात श्रीकृष्ण सांगतात की आत्ता चालव बाण. मग श्रीकृष्णाने जे सांगितलं ते मग चुकीचं आहे. सामान्य लोक ज्या गोष्टी पाहतात ते सामान्य लेवललाच पकडतात. तसं पाप पुण्याचं पण आहे. फिजिकल ज्या काही गोष्टी घडतात किंवा आपण करतो ते पाप पुण्यामध्ये आपण मोडतो, पण तसं नाही. तर त्याच्या पाठीमागे असणारा जो इंटेन्शन आहे, हेतू आहे, त्याच्यावरती ते पाप आणि पुण्य ठरत असतं. दुसरी गोष्ट, पाप आणि पुण्य होऊच नाही, ह्याला काय पर्याय काय, सिंपल पर्याय आहे. सिंपल पर्याय आहे. कारण पाप आणि पुण्य फक्त कर्त्याला लागतं आणि करणारा पण करताच असतो. हेतू किंवा इंटेन्शन बाळगणारा पण करताच असतो. तुम्हाला जर पाप आणि पुण्य नकोच आहे, त्यातून मोकळच व्हायचं आहे, करता होऊ नका ना, साक्षी व्हा. साक्षी कसं इथे मोठा प्रॉब्लेम काय आहे, साक्षी व्हायचं नसतं, साक्षी आहेच. हे असे आवडीचे विषय निघाले ना की मग गाडी थांबत नाही. आम्हाला बनण्याची सवय जास्त जडली, बनण्याची. काही ना काही आम्ही बनायला हवं असं वाटतं मला. तर तसं नाही आहे. तर ह्या अपेक्षेमध्ये तो विषय पण नाही, मोठा विषय आहे. तर सांगितलं तेवढं, करता नसेल तर पापाने पुण्य लागत नाही. आणि काल कॉलवरती पण मी सांगितलं होतं, करता नसताना सुद्धा कर्म होत असतात, पण ती क्रिया असते. सद्गुरूंच्याकडून जी कर्म होतात ती कर्म नसतात, ते क्रिया असतात. कळतं का माझ्या गोष्टी ना? करता असेल तरच कर्म, गुड. करता असेल तरच कर्म, आणि करता नसताना जे होतं ते क्रिया, त्यालाच काय म्हणतो आपण? अरे निष्काम कर्माचा अर्थ वेगळा आहे बाबांनो. करता असेल तर कर्म, करता नसेल तर ती क्रिया, आणि म्हणजेच ती व्यवस्था, म्हणजेच ती निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेनुसार सगळं होत चाललंय. करता तिथं कोणीच नाही, आणि ह्याला मोक्ष म्हणतात.
ह्याला मुक्ती म्हणतात. करता नाहीच याचं ज्ञान होणं, मोकळा झाला, हाच आत्मसाक्षात्कार असतो, बाकी काही नसतं. करता नाहीच का मी करता नाही? दोन्ही एकच की. साक्षी व्हायचं म्हणजे पर्पजलेस साक्षी व्हायचं नसतं, राहिलं. तुम्ही होण्याकडे कशाला जाताय? होला की होणं म्हणजे बनणं. नाहीच आहे. बनावणी काय करायचं नाही. पर्पजलेस राहणं. ते जो दे विषय तो कठीण आहे. आता ते त्यासाठी तुम्हाला पुढची शिबिर करावं लागते. आणि हे पण मी सांगतो, तुमच्यावर तर असं नाही, तुम्ही जिज्ञासाने प्रश्न विचारला करा, ठीक. जेवढे जिज्ञासून आपण प्रश्न विचारतो ना, तेवढी आमची तयारी पण असते करण्याची. उत्तर काय ते नुसतं बघूया, काय सांगतात बघूया, काय येते. निदान ते आपल्याकडे स्टोरेज तरी असू दे. किती स्टोरेज करून ठेवणार? एवढं स्टोरेज करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा सरळ चाला ना त्या मार्गावरती. सगळंच करून ती तयारी आम्ही दाखवत नाही, चालण्याची तयारी आम्ही दाखवत नाही. पण एखादा व्यक्ती जे प्रश्न विचारतो त्यावेळी त्या प्रश्नाची लेवल काय आहे हे पण फार महत्त्वाचं असतं. फार दुःखसरच जेव्हा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यावेळी तुमचं जे कॅरेक्टर आहे, तुमचं जे अंतःकरण आहे ते प्रगट होत असतं. ठीक आहे. त्यामुळे चांगला वाटला प्रश्न की होऊच नाही यासाठी काय करावं लागेल, समजलं मला वाटतं. करता नको आहे. पुढे जाऊया आपण. शरीर एक वास्तू, या तुम्हीच. माणूस ज्या घरात राहतो त्या घराला वास्तू असे म्हणतात. ही वास्तू सदैव तथास्तु तथास्तु असा आशीर्वाद त्या घरात राहणाऱ्या माणसांना देत असते. आपल्या लहानपणापासून आपण हे सर्व आपल्या आई वडिलांकडून ऐकत आलेलो आहोत. आपण जे करतो त्यालाही वास्तू तथास्तु म्हणत असते. हे लक्षात घेऊनच आपले बालवडील आपल्याला शुभ बोल देणाऱ्या अशा शब्दात आपल्याला जागवित असत. जीवन जगत असताना माणसे विचार उच्चार आचार करत असतात आणि या सर्वांना ही वास्तू तथास्तु तथास्तु असा आशीर्वाद देत असते. या संदर्भात दुसरी एक संकल्पना अशी आहे की अंतरिक्षामध्ये देवता वास करतात व या देवता आपण जे बोलतो करतो त्याला तथास्तु तथास्तु असे म्हणतात. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष वस्तुस्थिती आगळी आणि वेगळीच आहे. जीवनविद्या सांगते की तू शरीरात वास करतो म्हणून शरीर हीच तुझी खरी वास्तू आहे. होय, एक शरीर मिनिट. इथे जीवनविद्या सांगते की तू, हा, आणि त्याला ॲपोस्ट्रोफी हे दिलेलं आहे, तू. तर त्या तूला अंडरलाईन करा, ते खूप महत्वाचं आहे. तू शरीरात वास करतो. पुढे वाचा. शरीराच्या द्वारा आपण जे काही विचार उच्चार आचार करतो त्या सर्वांनाही शरीर रूपी वास्तू सदैव तथास्तु तथास्तु असे म्हणत असते. अंतरिक्षात देवता वास करतात याचा खरा अर्थ माणसाच्या अंतर्मनात ज्या शक्ती आहेत त्या माणसांच्या सर्व कर्मांना तथास्तु तथास्तु असा आशीर्वाद देत असतात. या संदर्भात थोडक्यात अंतरिक्षात वास करणाऱ्या देवता म्हणजेच अंतर्मनात वास करणाऱ्या प्रचंड शक्ती होत. वास्तू तथास्तु तथास्तु असे एक मिनिट. अंतरिक्षात वास करणाऱ्या देवता म्हणजेच अंतर्मनात वास करणाऱ्या प्रचंड शक्ती होत. पुढे वास्तू तथास्तु तथास्तु असे म्हणते याचा अर्थ तसा तू हा होय. तथास्तु म्हणजे तसा तू म्हणजे कसा, जसे तुझे विचार उच्चार आचार तसा तू. याचाच अर्थ असा की तुझ्या विचार उच्चार आचाराप्रमाणे तुझे जीवन घडत जाणार किंवा बिघडत जाणार. दुसऱ्या अर्थाने या प्रश्नाकडे पाहता येते. आपण ज्या विश्वात राहतो ते विश्व सुद्धा आपली वास्तूच होय. विश्वामध्ये माणसे जीवन जगत असताना इष्ट अनिष्ट कर्मे करीत असतात. या सर्व कर्मांना विश्वरूपी वास्तू तथास्तु तथास्तु असे म्हणत असते. याचा अर्थ असा की माणसे विश्वामध्ये जीवन जगत असताना जी सत्कर्मे किंवा दुष्कर्मे करतात ती सर्व विश्वाकडून म्हणजे विश्वातील लोकांकडून गुमराह होऊन त्यांच्याकडे परत येतात व त्यांच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. म्हणून ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जीवन जगण्यातच खरे शहाणपण आहे. या शहाणपणाला अनुसरून
सुखी जीवन जगायचे की मूर्खपणाच्या आहारी जाऊन दुःखी जीवनाला सामोरे जायचे हे तुझ्याच हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. प्रस्तुत विषयाच्या संदर्भात एक मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक वाटते. एखादे घर किंवा वाडा भूताटकीने बाधित झालेला आहे असे आपल्याला सांगण्यात येते, ऐकण्यात येते, वाचनात येते व बोलण्यात येते. भूताटकीने बाधित याचा लोक अर्थ असा करतात की त्या घरात किंवा वाड्यात भूते वास करतात, परंतु प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच असते. ज्या घरात किंवा वाड्यात भूतकाळात जे लोक राहत होते किंवा सध्या राहतात त्यांच्या या प्रकाराशी संबंध असतो. त्या लोकांचे विचार, उच्चार, आचार जर अनिष्ट, नीच व दृष्ट असतील तर त्यांच्या कर्माचे सूक्ष्म ठसे त्या घरात किंवा वाड्यात ठसले जातात. याचा परिणाम असा होतो की त्या घरात किंवा वाड्यात प्रवेश करणाऱ्या माणसावर त्या दृष्ट व अनिष्ट ठशांचे कळत न कळत अनिष्ट परिणाम होतात. म्हणूनच एखाद्या जुन्या घरात किंवा वाड्यात राहायला जाण्यापूर्वी तेथे पूर्वी राहणारी माणसे दृष्ट प्रवृत्तीची की सुष्ट प्रवृत्तीची होती याची योग्य ती चौकशी केल्याशिवाय त्या घरात किंवा वाड्यात राहायला जाणे हिताचे नसते. हे याच्यावरती चिंतन करायला किंवा एक्सप्लेनेशन करायला पण मला वाटतं काही आवश्यकता नाही. बरोबर ना? माहिती आहे सगळ्या गोष्टी. फक्त एक महत्त्वाचं वाक्य सर्वात शेवटी सांगितले सद्गुरू. जर कोणाला घर बदलायचं असेल, वाडा बांधायचा असेल किंवा एखादी एक जागा घ्यायची असेल विकत आणि त्या जागेवरती जर काय बांधायचं असेल तर त्यावरती सद्गुरू काय म्हणतात, एखाद्या जुन्या घरात किंवा वाड्यात राहायला जाण्यापूर्वी तेथे पूर्वी राहणारी माणसे दुष्ट प्रवृत्तीची की सुष्ट प्रवृत्तीची होती याची योग्य ती चौकशी केल्याशिवाय त्या घरात किंवा वाड्यात राहायला जाणे हिताचे नसते. तुम्ही घरं विकत घेता ना, आपण मंडळी किंवा भविष्यात तशी घटना घडू शकते. कोणतं घर विकायला काढल्याने तुम्ही घर घ्यायला चाललाय, त्याच्यापूर्वी ते घर पूर्वी त्या घरात कोण राहत होतं याची चौकशी करा. जी जमीन घेणार आहे ती जमीन कुठून आले, म्हणजे कोणाला फसवून कोणाचा खून करून वगैरे वगैरे अशा गोष्टीतून मिळाली असेल तर किती पण मोह वाटला तरी सोडा. सद्गुरू सांगतात सुख देणार नाही, समाधान देणार नाही. आणि जर खरेदी करून ठेवला असाल आणि आत्ता हे तुमच्या लक्षात येतो, वाचल्यानंतर लक्षात आलं असेल तर आता काय करायचं? त्याला एकच उत्तर आहे, पुरुषार्थ करायचा. पुरुषार्थ करायचा अर्थ कर्म प्रामाणिकपणे, कौशल्याने, कल्पकतेने तल्लीन होऊन आणि दुसऱ्या बाजूने विश्व प्रार्थना. बघू कोण अडवत आहे. पुढचं प्रकरण, शरीर एक आनंदाचा द्रोह. इरापा पडले बघा. इकडे शरीर एक आनंदाचा डोह. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत आनंदाचा शोध करीत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा अनुभव असा असतो की आनंदाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात त्याचे आयुष्य संपते, पण आनंद हाताला लागत नाही. जमिनीवर पडलेला पारा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर तो हाताला लागतो, पण हातात येत नाही. त्याचप्रमाणे आनंदाचा शोध करणाऱ्या माणसाला आनंद अगदी हातात आल्यासारखा वाटतो, पण प्रत्यक्षात मात्र तो आनंद त्याच्या हातात येत नाही. वास्तविक ज्या आनंदासाठी माणूस जीवनभर धडपड करीत असतो तो आनंद प्रत्यक्षात त्याचे स्वरूपच असते. आनंद हे माणसाचे स्वरूप आहे. याचा अर्थ असा की आनंद हा त्याच्यापासून वेगळा नसतो. याचाच अर्थ असा की ज्या आनंदाचा माणूस शोध करतो
तो आनंद तो स्वतःच असतो. अशा परिस्थितीत स्वतःचे ठायी आनंदाचा वेध न घेता माणूस तो आनंद अन्य ठिकाणी शोधू लागला तर तो आनंद त्याला मिळेलच कसा. तीर्थयात्रा, उपास तपास, व्रतवैकल्ये, यज्ञयाग, भजन पूजन करून हा आनंद मिळविण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना सरतेशेवटी अपयश प्राप्त होते. विविध व्यसनांच्या अधीन होऊन माणसे हा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रत्यक्षात मात्र आनंद प्राप्त होण्याऐवजी त्यांना दुःखी जीवन प्राप्त होते. त्याचप्रमाणे सत्ता संपत्तीच्या बळावर हा आनंद मिळविण्याचा जे प्रयत्न करतात त्यांना कलह, क्लेश, आरोप, संताप, पश्चाताप, टेन्शन वगैरे अनिष्ट गोष्टींना सामोरे जावे लागते. थोडक्यात आनंदाच्या प्राप्तीसाठी शोधलेले वरील सर्व मार्ग व्यर्थ होत असा जीवनतेचा सिद्धांत आहे. दुसरा मुद्दा असा की हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी परमार्थाच्या प्रांतात अनेक प्रकार सांगितले जातात. उदाहरणार्थ ध्यानधारणा, योगाभ्यास, मंत्रजप, भजन, कीर्तन वगैरे. हे सर्व मार्ग आपापल्या परी जरी खरे असले तरी ते सर्वसामान्य लोकांना पचवायला कठीण जातात. याचे मुख्य कारण एक तर यापैकी काही साधने वेळ काढू कष्टप्रद व कठीण असतात, तर अन्य दुसरी साधने परावलंबी असतात. इतकेच नव्हे तर वरील सर्व प्रकारची साधने करण्यास व त्यात यश प्राप्त करून घेण्यास वैराग्याची, विरक्तीची आवश्यकता असते. अर्थात ही विरक्त अवस्था किती लोकांना प्राप्त होऊ शकते हा संशोधनाचा एक मोठा विषय होऊ शकेल. या संदर्भात जीवनविद्येचे मार्गदर्शन आगळे आणि वेगळे अशा प्रकारचे आहे. वर म्हटल्याप्रमाणे माणूस ज्या आनंदाच्या शोधात असतो तो आनंद तो स्वतःच असतो. मानवी शरीर हा साक्षात आनंदाचा गड्डा आहे, सर्व सुखाचा आराम आहे, आनंदाचा डोह आहे, सुखाचा सागर आहे. संत सांगतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदचे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशी काम विषयावरी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचे वचन चिंतनीय आहे. थोडक्यात मानवी शरीर आनंदाचा डोह आहे. नित्य स्फुरद असणारे मी हे आत्मतत्व आनंद तरंग आहे आणि सर्व अंगच आनंद स्वरूप आहे. या संदर्भात तुकाराम महाराजांचे वचन अत्यंत बोधप्रद आहे. ते सांगतात, तुका करी जागा, नको चाचपू वावुगा, आहेशी तू अंगा, अंगी डोळे उघडी. कसं वाचावं त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. स्पष्ट आवाज, व्यवस्थित, मुद्देसूद, जिथं फुलस्टॉप आहे तिथं थांबणं, बरोबर वाचणं, असं वाचन व्हायला हवं. ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगण्यासारखी आहे, शरीर हा आनंदाचा डोह आहे आणि ह्या शरीरामध्ये राहणारा जो ते तू शब्दाला मी अंडरलाईन करायला सांगितलं ना, तो तू म्हणजेच तो मी, तो आनंद तरंग आहे. तो आनंद तरंग आहे आणि ते सद्गुरू सांगतायत प्रत्येक जीवाचं जे स्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे. आणि आनंद स्वरूप याचा अर्थ आनंदच आपण आहोत. ते समजून घ्या, लिहून घेऊ नका, समजून घ्या. माहिती हा विषय सगळ्यांना. स्वरूप याचा अर्थ आपण ते आहोत.
तत्वम असि. अयम आत्मा. ते जे स्वरूप आहे ते आपणच आहोत. आता जे आपण आहोत ते आपण बाहेर शोधायला लागलोय, विषयांच्या मध्ये, वस्तूंच्या मध्ये. बरोबर. आपण म्हणजे कोण? कोण? विषयांच्या मध्ये आपण तो आनंद शोधायला लागलो म्हणजे कोण शोधायला लागलाय? आत्मतत्व कसं शोधेल? त्याला काय पडले शोधायचं? ते मस्त आहे की. अहम ठीक आहे, त्याला आणखी समजण्यासाठी काय भाषा? जाणीव ना. काय एवढं वेळ होतं? जाणीव शोधायला लागेल ना. बरोबर आहे. जेव्हा आपण म्हणतो की तो आनंद आम्ही बाहेर शोधायला लागलो म्हणजे कोण शोधायला? ऍक्च्युली जाणीव शोध असते. जाणीवच आपण आहोत. काय क्लिक होतंय का? आता विषय इकडे डीप आहेत पुढे. आता हँग होणार नवीन लोक आणि इंटरेस्ट निघून जाणार शिबिरातला. काय जाणीव आले, आम्ही आलो की. आनंदाचा शोध जाणीव करते. आनंदाचा शोध जाणीवच करते. पण तिला माहिती नाही की तिचं जे स्वरूप आहे तेच आनंद आहे, ती स्वतःच आनंद घन आहे. हे माहिती नाही आहे. आणि किती जन्म शोधल्यानंतर मिळेल? सापडणारच नाही. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट तेवढी पॉईंट करून आपण पुढे जाऊया, कारण ह्या विषयावरती आपण खूप बोललेलो आहे त्याच्यापूर्वी. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आला आहे. कोण सांगतं? साधनेच्या अनुषंगाने खरंच आनंद तत्वापर्यंत जर, अनुभवापर्यंत जर पोहोचायचं असेल तर कशाची आवश्यकता आहे? कुठे लक्ष असतो असताना? आनंदाच्या डोळ्यामध्ये. हा, विरक्ती आणि वैराग्य. तुम्ही खूप प्रार्थना म्हणताय, लक्ष देता, महत्वाचं आहे. खूप प्रार्थना म्हणताय, खूप नामस्मरण करताय, अभ्यास करताय, साधना पण करताय, सगळं करायला लागलाय तुम्ही. पण वैराग्य आणि विरक्ती जर अजून आली नसेल, ह्याचा अर्थ काहीतरी मिस्टेक व्हायला आहे. हे लक्षण आहे, हे पॅरामीटर्स आहे. कोल्हापूरला जाताना मध्ये जयसिंगपूर लागतं. जयसिंगपूर न लागतं कोल्हापूरला जाऊ शकत नाही. तसं प्रार्थना आणि नामस्मरण जर फळायला लागलंय, हे ओळखायचं कशावरून? सिंपल गोष्ट आहे. माझी साधना फळायला लागले, मी जी नाम साधना घेतोय ती फळायला लागले, त्याचा परिणाम व्हायला लागलाय. हे ओळखायचं पॅरामीटर्स काय? हे ओळखायचं लक्षण काय? विषयांची आसक्ती कमी व्हायला लागली आणि स्वरूपाची आसक्ती वाढायला लागले, हे त्याचं चिन्ह आहे. पण नामस्मरण पण करायला लागले, प्रार्थना पण खूप करायला लागले, अभ्यास पण खूप करायला लागले, ग्रंथ वाचायला लागले, सगळं करायला लागले, पण विषयांची जी आसक्ती आहे ती कमीच व्हायला तयार नाही. तर नुसतंच चाललेलं आहे. म्हणजे मग तुम्ही कुठे आहात अजून? तुम्ही अजून बेडकमध्येच आहे. काय सांगताय? हां, असं कुठं आलंय? 6 वर्ष झाली मी ग्रंथ वाचायला लागले, पण बेडकमध्येच आहे तुम्ही अजून. बेडकमध्येच अजून, बेडकमधून बाहेरच पडलं नाही. कसं काय बाहेर पडलं नाही? कसं काय बाहेर पडलं नाही? ते बेडकमधून बाहेर पडल्यानंतर सुग्रण हॉटेल लागतं माहिती आहे का तुला? सुग्रण हॉटेल तू कुठं आला आहे? बेड्यानंतर बाहेर पडल्यानंतर, पण गेलाच नाही तिथपर्यंत. सुग्रण दिसणार का? सुग्रण नंतर मग जयशंकर पुढे. तसं संत सांगतात, नाम घ्यायला लागला, अभ्यास करायला लागला, खऱ्या अर्थानं आध्यात्मिक जीवन जगायला लागला
तर विषयांची आसक्ती सुटत 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 जाते. गलथान करून घेऊ नका, गोंधळ करून घेऊ नका. विषय भोगाच्या बाबतीत बोलत नाही आहे. गृहस्थाश्रमी आहात आपण सर्वजण, तर विषयाचा भोग तर येणारच आहे. विषय भोगायला मनाई करत नाही. विषयाची आसक्ती वाईट असते. ती आसक्ती केवढ्या लेवलला कमी झाली तेवढ्या लेवलला तुमची साधना आहे. बस एवढाच पॅरामीटर बस आता. आता हे विचारू नका विषयाची आसक्ती आणखी कमी विषय काय. त्यातला एक मुद्दा कालचं ते होतं ना, त्यात ज्याला क्लिक झाला असेल तर झालं असेल. फारच छान होता मुद्दा कालचा. काय सांगितलं तुम्ही? बघा कोण सांगतो. विषयांची आसक्ती कमी होईल. तुम्ही सगळी मंडळी भ्रमात आहेत. आज लवकर संपून जाणार आहे का? ते तोंडपाठ झाल्याशिवाय प्रकरण सगळ्यापर्यंत सुट्टी नाही. आज प्रत्येकाला उभा करून सगळे प्रकरण हे करून येणार मी, म्हणून मी फास्ट संपवायला लागलोय. पंचमहाभूत त्या दृष्टिकोनातून जर पाहायला लागला तर आसक्ती कमी होत जाते. आता तिकडे जायला नको, पुढे नेक्स्ट एवढंच मुद्दा होता त्या प्रकरणामध्ये समजून घेण्यासारखं. शरीर एक दिव्य कारखाना आहे. छोटूसच आहे. त्या तुम्हीच बसले नाही का आठवण द्यायला सारखं तुमचं बसलं नाही. विशाल बसले ना. बघा प्रेम झालं बा तुमच्यावर. सावध राहा. बापरे की नाही. शरीर एक दिव्य कारखाना. विज्ञानाने मानवजातीला अनेक देणग्या दिल्या, त्यापैकी कारखाना ही एक देणगी होय. कारखाना म्हटला की तिथे अनेक गोष्टी दिसून येतात. विविध प्रकारची यंत्रे, त्यावर काम करणारे कामगार, जॉबर, सुपरवायझर, मॅनेजर, जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टर वगैरे. एक मिनिट बघा, हे वाचण्याची पद्धत कशी आहे बघा. ठीक आहे, असू देत मग शिका ना. अरे असे बरेच शिक्षक आहेत वाचनावर मी बघितलेत. हां, पण वाचण्याची पद्धत कसं आहे, शिकण्याची नेहमी बघा. तुम्हाला तर कसं सांगा, इथे एखादा जेव्हा माणूस येतो आणि उभा राहतो ना, तो तुम्हाला खूप काही शिकवत असतो. आता हे यांनी जे घातलेलं आहे हे पण तुम्हाला काहीतरी शिकवायला लागलं आहे. हे ज्या प्रकारे माईक पकडलेत ते पण काहीतरी शिकवतात. माईक पकडण्याच्या पण पद्धती वेगवेगळ्या आहेत. असं एकदम चिटकून पकडतात ते काय तर त्याचं तो काहीतरी प्रदर्शित करावा त्या कृत्यातून. एकतरी अज्ञान आहे किंवा आणखी काहीतरी विचार आहे. कधी कधी समोर आलं की असं व्हायचं नव्हतं. हां, कॉन्फिडन्स नाही, आत्मविश्वास नाही, स्टेज डेअरिंग नाही, हे तिथं शिकवायला लागलं. किंवा वाचताना एकदम फास्ट सुटतात. भीती आहे, कोणतरी मध्ये थांबवतील, पकडतील किंवा काहीतरी चुकेल. फास्ट सुसाट चालले. येत आहे जेव्हा व्यवस्थित थांबताय, शांत राहताय, त्यावेळी तुमचे जे व्यक्तिमत्वाचा जे प्रभाव आहे ना, तो बरोबर दुसरीकडे इम्पॅक्ट जातो. जेव्हा तुमचे हात थरथरत असतात, तुम्ही जेव्हा स्पीडमध्ये वाचन करत असतात, तेव्हा बाकींचा प्रभाव तुमच्यावरती आला हे सिद्ध व्हायला लागला आहे. अरे मुद्दा समजतो का नाही. स्टेजवरती आला आणि अशी काही हरकत झाली तर तुम्ही ह्या सगळ्या लोकांचा प्रभाव तुम्ही घेतलेला आणि तुमच्या इथे स्टँड राहता, शांत राहता आणि व्यवस्थित दिलं. चुकू दे ना, चुकलं तर चुकलं काय, पण चुकल्यानंतर सुद्धा तुम्ही स्थिरच आहे, शांतच आहे. याचा अर्थ ठीक आहे. चला, यंत्रांना जो कच्चा माल दिला जातो त्याचा पक्का माल करण्याचे काम ती यंत्रे करतात. कारखाना निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतवावे लागतात. यंत्रांची घरघर, कामगारांची गडबड, वरिष्ठ लोकांची आरडाओरड वगैरे प्रकार कारखान्यात चालूच असतात. एवढ्या सर्व लटपटी व त्या खटपटी केल्यानंतर कारखाना सुरळीत चालतो. परंतु शरीर या दिव्य कारखान्याची गोष्टच वेगळी. या शरीररूपी कारखान्यात अनेक यंत्रे असतात. उदाहरणार्थ मेंदू, डोळे, मूत्रपिंड, यकृत, हृदय, नाक, कान, प्लीहा, उदर, जठर, हाडे, सांधे, स्नायू, दात, जीभ, रक्त, धमन्या वगैरे वगैरे.
विलक्षण व विस्मयकारक प्रकार असा की शहरात अनेक यंत्रे असून सुद्धा त्या यंत्रावर काम करायला कामगार नेमलेले नाहीत. तरी सुद्धा शहरातील सर्व यंत्रांची सर्व कार्ये सुरळीत, व्यवस्थित व सुरळीत चालू असतात. हा सर्व प्रकार पाहिला की बुद्धी कुंठित होते व मन अचंबित होते. शहरातील प्रत्येक अवयव म्हणजे प्रत्यक्षात आश्चर्याचा मेरुमणी आहे. या शहरातील सर्व रचना अत्यंत गुंतागुंतीची असून सुद्धा तेथे कुठल्याही प्रकारचा गुंता नाही. शहरातील सर्व इंद्रिय एकमेकांशी संबंधित असून एकमेकांना सहकार्य करीत असतात. प्रत्येक इंद्रियाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असून त्यांची कार्यपद्धती अत्यंत आश्चर्यकारक आहे. शहरातील सर्व इंद्रियांचे सर्व इतर घटकांचे सार्थ व यथार्थ वर्णन करायचे ठरवले तर एक भला मोठा प्रचंड ग्रंथ होईल. इतकेच नव्हे तर नुसत्या एखाद्या इंद्रियाचे जरी यथार्थ वर्णन करायचे ठरवले तरी सुद्धा त्यासाठी एक स्वतंत्र पुस्तकच लिहावे लागेल. शहरातील सर्व इंद्रियांचे व इतर सर्व घटकांचे कार्य व्यवस्थितपणे जीवनभर चालूच असते. शहराचा सर्व कारखानाच नैसर्गिक पद्धतीने निर्माण झालेला असतो व तो निसर्ग नियमाने बद्ध असतो. हा कारखाना इतका विलक्षण व आश्चर्यकारक आहे की मोठ्या मोठ्या संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनाही शहरातील अनेक सूक्ष्म कार्यपद्धतींची उकल झालेली नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचे म्हणजे परमेश्वर जसा गूढ आहे त्याचप्रमाणे शरीररूपी दिव्य कारखाना हे सुद्धा एक गूढ आहे. आपल्या शरीरातील सर्वच इंद्रिय व अन्य घटक आश्चर्यकारक पद्धतीने अब्जावधी पेशींनी बनलेले आहेत. प्रत्येक पेशी सुद्धा एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण कारखानाच आहे. त्या पेशीत डझनावर पॉवर स्टेशन्स आहेत आणि ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट सुद्धा आहेत. एका पेशीला दुसऱ्या पेशीशी संपर्क साधण्यासाठी अतिशय आधुनिक अशी व्यवस्थाही आहे. त्याला कम्युनिकेशन सेटअप असे म्हणतात. इथे कच्च्या मालाची आयात केली जाते व त्यापासून पक्का माल बनवला जातो. त्याचप्रमाणे नको असलेला कचरा फेकण्याची व्यवस्थाही येथे आहे. इथली राजव्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे चालते. पोलीस डिपार्टमेंट जे कार्य करते ते कार्य करण्याची क्षमता या पेशीत असते. अत्यंत आश्चर्याची गोष्ट की हे सर्व कार्य घडत असते एका लहानशा पेशीत. आणखीन आश्चर्याची गोष्ट अशी की या लहान पेशी डोळ्यांना दिसू शकत नाहीत. त्यांना बघायला मायक्रोस्कोपच हवा. या पेशीतील घडामोडी बघण्यासाठी तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच हवा. सुमारे 6 अब्ज पेशी एका माणसाच्या शरीरात असतात. येथे विस्मयकारक गोष्ट म्हणजे अशी की प्रत्येक सेकंदाला लाखो पेशी मरतात व लाखो पेशी जन्म घेतात. अपवाद फक्त एकच आहे, तो म्हणजे मेंदूच्या पेशींना पुनर्निर्मिती नाही. थोडक्यात मानवी शरीर हा एक अद्भुत कारखाना आहे. या कारखान्यातील सर्व यंत्रणा स्वयंचलित व स्वयंनियंत्रित असून परस्पर सहकार्याने शरीरातील सर्व यंत्रे सुरळीतपणे व व्यवस्थितपणे कार्यरत असतात. कारखान्यातील एका विभागाने जर जास्त हलगर्जीपणा केला तर संबंध यंत्रणाच हळूहळू कोलमडते व मृत्यू ओढवतो. थोडक्यात शरीररूपी कारखान्याचे सार्थ व यथार्थ वर्णन करण्यास शब्दच अपुरे पडतात. तरी सुद्धा शरीराचे एकाच वाक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न करतो. मानवी शरीर हे भव्य व दिव्य असून ते निसर्ग देवतेचे एक सुंदर काव्य आहे. मानवी शरीराची निर्मिती करणाऱ्या त्या विधात्याला कोटी कोटी प्रणाम. याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट. पहिला, मानवी शरीर हे भव्य व दिव्य असून ते निसर्ग देवतेचे एक सुंदर काव्य आहे. हे पाठच पाहिजे तुम्हाला. मानवी शरीर हे भव्य व दिव्य असून ते निसर्ग देवतेचे एक सुंदर काव्य आहे. पुढे, सुमारे 6 अब्ज पेशी एका माणसाच्या शरीरात असतात. आणि बाकीच्या गोष्टींच्यावरती चर्चा किंवा विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही आहे. तुमचं तुम्हाला ते समजू शकतो. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे शरीर, सैतान सुद्धा. यादव मॅडम. शरीर, सैतान सुद्धा. आतापर्यंत केलेल्या सर्व विवेचनावरून वाचकांच्या एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात येईल, ती ही की शरीर साक्षात परमेश्वर आहे. त्याचप्रमाणे शरीर साक्षात सैतान सुद्धा आहे.
नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे शरीराला सुद्धा दोन बाजू आहेत. एक बाजू चांगली असते तर दुसरी बाजू वाईट असते. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे प्रत्येक माणसात देव आणि दैत्य, गॉड आणि सैतान, जेकील आणि हाईड, ईश्वर आणि राक्षस किंवा पशु आणि पशुपती असतो. म्हणून मानव जातीपुढे खरा प्रश्न आहे तो हा की माणसातील देवाचा स्फुल्लिंग प्रज्वलित करायची की त्याच्यातील दैत्याचा स्फुल्लिंग पेटवायचा. स्फुल्लिंग प्रज्वलित किंवा पेटवण्यासाठी फुंकणीने पुन्हा पुन्हा फुंकावे लागते. माणसातील देवाचा किंवा दैत्याचा स्फुल्लिंग प्रज्वलित करण्यासाठी तशीच प्रक्रिया करावी लागते. जीवनामध्ये आपण जे कर्म करीत असतो ते कर्म करणे हे प्रत्यक्षात घालणाऱ्या फुंकणीसारखे असते. विचार, उच्चार, आचार मिळून कर्माची फुंकणी झालेली असते. फुंकणीचे अलीकडचे टोक विचार तर पलीकडचे टोक असते आचार. कर्माची फुंकणी फुंकत म्हणजेच जीवन जगत असताना आपण आपल्या शरीरातील देवाच्या किंवा दैत्याच्या स्फुल्लिंगाला अनुक्रमे सत्कर्माच्या किंवा दुष्कर्माच्या द्वारे प्रज्वलित करीत असतो. आपण जी बरी वाईट कर्मे करतो त्याचप्रमाणे इतर माणसेही बरी वाईट कर्मे करतात आणि त्यातूनच सर्व माणसे एकमेकांवर इष्ट अनिष्ट परिणाम करीत असतात. बहुतेक माणसांची बहुतेक कर्मे अनिष्ट स्वरूपाची असल्यामुळे मानवी जीवनात दुःखाचे डोंगर निर्माण होतात. म्हणून हे टाळण्यासाठी व मानवी जीवनात सुखाचे डोंगर निर्माण होण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे माणसाने आपण माणूस आहोत हे न विसरता इतरांशी माणुसकीचे दर्शन घडवीत माणसासारखे वागले पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही. आपण जे करतो ते बुमरॅंग होऊन आपल्याकडे परत येते, हा निसर्गाचा नियम आहे. आपण एखाद्याकडे रागाने पाहिले तर तो सुद्धा आपल्याकडे रागाने पाहू लागतो. याच्या उलट आपण जेव्हा दुसऱ्याकडे हसत पाहतो तेव्हा तो सुद्धा आपल्याकडे हसऱ्या नजरेने पाहतो. याचाच अर्थ असा की आपल्याला जर सुखी जीवन जगायचे असेल तर आपले विचार, उच्चार, आचार दुसऱ्यांना सुख देणारे असले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्नपूर्वक प्रत्येकाने इतरांमध्ये असलेल्या देवाच्या स्फुल्लिंगाला पुन्हा पुन्हा फुंकर मारून प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे केल्याने आपण आपल्या शरीरातील देवाच्या स्फुल्लिंगाला सुद्धा आपोआपच प्रज्वलित करीत असतो. थोडक्यात माणसाने शरीराची उत्तम व उत्कृष्ट पद्धतीने सेवा केली तर शरीररूपी परमेश्वराकडून अनुकूल प्रतिसाद मिळून माणसाचे जीवन सुखी, यशस्वी व समृद्ध होते. याच्या उलट शरीराचे द्वेष किंवा छळ केला किंवा गलिच्छ व्यसनांच्या द्वारे त्याची अवहेलना केली तर तेच शरीर सैतान रूपाने माणसाला सतत सतावित राहते. शरीराची सेवा करायची याचा अर्थ निसर्गाचे नियम लक्षात घेऊन योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने शरीराची राखण करणे. प्रत्यक्षात मात्र माणसे कळत किंवा न कळत निसर्ग नियमांना लाथाडतात व शरीराची राखण करण्याऐवजी जिवंतपणीच त्याची राख करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की माणूस हा समाजप्रिय प्राणी असून त्याचे सर्व जीवन समाजातच व्यतीत होत असते. मानवी शरीराचे जे अनेक पैलू वर विशद केले त्यामध्ये शरीर हा एक दिव्य कॉम्प्युटर असे वर्णन केलेले आहे. मानवी शरीर रूपी कॉम्प्युटरचा एक महत्त्वाचा गुण असा आहे की त्याला जे फिडिंग केले जाते ते फिडिंग एका बाजूने माणसाच्या शरीरावर होत असताना त्याच वेळी व त्याचबरोबर ते फिडिंग त्यांच्या सहवासातील इतर माणसांच्या शरीररूपी कॉम्प्युटरवर होत असते. उदाहरणार्थ एखादा माणूस जर सिगारेट ओढत असेल तर ते त्याचे कर्म त्याच्या स्वतःच्या शरीरावर अनिष्ट परिणाम करतेच, पण त्याचबरोबर घरातील मुलाबाळांवर किंवा भावंडावर सुद्धा त्याचा अनिष्ट परिणाम करते. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर
समाजात राहणारी माणसे विचार, उच्चार, आचार करीत असताना ते एका बाजूने स्वतःला फिडिंग करतात व दुसऱ्या बाजूने इतरांना फिडिंग करत असतात. या सर्व घडामोडीतून माणसाचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय व वैश्विक जीवन घडत असते, बिघडत असते. माणसांचे विचार, उच्चार, आचार हे सर्व त्यांना मिळणारे शिक्षण, शिकवण व संस्कार यावर सर्वस्वी अवलंबून असतात. ज्याला आपण संस्कृती असे म्हणतो, तीच संस्कृतीच मानवी जीवनात निर्णायक ठरत असते. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक वाटते. आपले शरीर आणि इतर सर्व लोकांचे शरीर यांच्यामध्ये तत्वतः काहीही फरक नसतो. आपल्या शरीराच्या ठायी पंचमहाभूतांचा वास आहे आणि मेळ आहे. त्याचप्रमाणे त्यांचा वास आणि मेळ इतर सर्व माणसांच्या ठायी आहे. माणूस म्हणून मला जे रूप प्राप्त झालेले आहे तसेच रूप इतर सर्व माणसांना मिळालेले आहे. माझ्या ठिकाणी जसे मन आहे त्याचप्रमाणे इतर सर्व माणसांच्या ठिकाणी मन आहे. माझ्या ठिकाणी जशी चैतन्य शक्ती आहे त्याचप्रमाणे सर्व माणसाच्या ठिकाणी चैतन्य शक्ती वास करते. थोडक्यात माणूस म्हणून माझ्यात व इतर माणसात काहीही फरक नसतो. प्रामुख्याने जो फरक दिसतो तो आकार आणि संस्कार या दोन प्रकारचा असतो. माणसांना विविध आकार प्राप्त होतात. त्याचे मुख्य कारण निसर्गाचा प्रभाव हा होय. संस्कारामध्ये जो फरक दिसतो त्याचे कारण माणसे ज्या संस्कृतीत जन्माला येतात व वाढतात त्या संस्कृतीचा तो प्रभाव असतो. राजकीय पुढारी, धर्मसुधारक, समाज सुधारक व आर्थिक सुधारणा करणारे अर्थतज्ञ हे सर्व लोक मानवी जीवन उंचावण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु संस्कृतीच जर मुळात बिघडली असेल व विकृत स्वरूपाची झालेली असेल तर मानवी जीवन सुधारण्यासाठी केलेल्या सर्व सुधारणा उपयोगी पडत नाही. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर असे दिसून येईल की आज ज्याला आपण संस्कृती असे म्हणतो तिचा पायाच काल्पनिक देव, धर्म, वर्ण, जात, पंथ, वंश, रंग असा असतो. हा पायाच अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार, चुकीच्या कल्पना व गैरसमजुती यांनी भारलेला असल्यामुळे संस्कृतीने विकृत रूप धारण केले तर नवल काय. म्हणून संस्कृतीने विकृत स्वरूप धारण न करता सुसंस्कृत स्वरूप धारण केले पाहिजे व त्यासाठी सर्व सुधारणा घडवून आणण्याचे सर्व प्रयत्न त्या दिशेने असले पाहिजेत. थोडक्यात सत्कर्माच्या द्वारे शरीररूपी परमेश्वराला आव्हान करून सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त करून घ्यायची की दुष्कर्मे करून शरीररूपी सैतानाला आमंत्रण देऊन दुःख, क्लेश, कलह, रोग वगैरे अनिष्ट गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या. हाच मानव जातीच्या पुढे खरा प्रश्न आहे. यासाठी मानव जातीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला गेला पाहिजे. पान नंबर 71 वरती सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर अंडरलाईन करा त्याला. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर असे दिसून येईल की आज ज्याला आपण संस्कृती असे म्हणतो तिचा पायाच काल्पनिक देव, धर्म, वर्ण, जात, पंथ, वंश, रंग असा असतो. हा पायाच अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार, चुकीच्या कल्पना व गैरसमजुती यांनी भारलेला असल्यामुळे संस्कृतीने विकृत रूप धारण केले तर नवल काय. प्रकरणाचं नाव आहे शरीर सैतान सुद्धा. 1-2 उदाहरण देऊया आणि मग पुढे जाऊया. आमच्या गावात एक राऊत म्हणून असं मित्र होता. घनिष्ठ नव्हता पण असा ओळखीचा होता. शेतात कामाला वगैरे येतो. तर दारूचं व्यसन होतं. सुरुवातीला नव्हतं पण नंतर न झालं संगतीतून.
तो नंतर एवढी प्यायला लागला की त्या पिण्याला काही मर्यादाच राहिली नाही. शिकायला तर एकाच ठिकाणी एका वर्गामध्ये परिस्थिती पण चांगली होती, पण त्याचं पिण्याचं प्रमाण एवढं वाढलं की घरातली भांडी वगैरे नंतर मग आई वगैरे बाहेर गेले की ह्यो आत शिरायचा आणि भांडी वगैरे मग विकून यायचा आणि त्यात मग प्यायला चालू झालं. नंतर काहीतरी खोटं नाटं इकडे तिकडे सांगून लग्न पण झालं. थोडे दिवस वाटलं, त्याच्यानंतर परत त्या पत्नीला मारहाण, मुलंबाळ रस्त्यावरती, सगळं करत करत कर्ज झालं, शेती विकली, दारूचं बिल भागवण्यासाठी 1.5 एकर शेती विकली. म्हणजे बिल गेलं जवळपास 12 लाखाच्या आसपास. देणारा पण तेवढा बहादर असेल. 12 लाखाची उधारी, शेती विकली. पण किती प्रयत्न केले वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला उपदेश वगैरे करण्याचा, बऱ्याच गोष्टी झाल्या, डॉक्टरांचं झालं, सगळ्या लोकांना सांगितले, तेवढ्यापुरतं व्हायचं पण हटायचं नाही. आणि नंतरची वेळ अशी झाली त्याच्या आयुष्यामध्ये की अक्षरशः सैतानाचं रूप ती इतकी प्यायला चालू केलं होतं की प्रेमच झालं, आसक्ती म्हणतो ना आपण त्या दारूवरती. आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षाचा कालावधी सुटला. वेळून थांबा. नंतर 1 वर्षाचा जो पिरियड होता तो आमचा गॅप राहिला थोडा. आणि एके दिवशी वडील आले त्याला घेऊन गाडीतून. म्हटलं काय आलं? डॉक्टरांना दाखवायला आणल्या. काय आलं म्हणतो? पोटात खूप काय म्हणतोय, एकदम जोरदार. कुठं आहे तो? काच लागली होती. काच जेव्हा खाली गेली, शरीर पिवळं होतं, डोळ्यात पिवळा कलर आला होता सगळा. आणि इतकं खतरनाक दिसत होतं ते. मी बघ कसलं काय, तो त्याची जी केविलवाली नजर होती जणू काय तो एक असं भीक मागतोय की मला यातून बाहेर काढ, मला यातून बाहेर काढा, अशी केविलवाली नजर होती ती. डॉक्टरांच्याकडे डॉक्टरने म्हणले ते लिव्हर जे आहे सगळं सडले आणि निमोनिया एवढ्या लेवलला गेला पुढे की ते डोळ्यात पिवळं उतरलं. म्हणल्यानंतर मग वडील तपासणी करून आले, सांगितले काय झालं? पुण्याला घेऊन जायला पाहिजे, अख्खं लिव्हरच बदलायला पाहिजे. 20-25 लाखाचा खर्च आहे. कसं बघतो म्हटले कुठल्या आमदार फंडातून वगैरे इकडे तिकडे होते का म्हणून. 2 दिवसात खटपट करत होते तो पण संपलं. आणि वय वर्ष 41. माझेच नाते, त्यांना पण ह्याच व्यसन, बिअरचं आणि तंबाखूचं. बरेच प्रयत्न झाले, ते सगळे प्रयत्न चालू होतं. आणि एका वेगळ्याच आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर हॉस्पिटलमध्ये तंबाखू खायची हुक्की यायची. ती हुक्की येते बघितलं आपण, त्याला ते ठराविक अनुकूल वातावरण, ती वेळ झाली की शरीर तसं गरम होतं, तशी डिमांड मागायला लागते. आपण बघतोय सगळ्या गोष्टी. शरीर गरम होत जाणं, त्या गोष्टी, त्या भावना उठणं आणि ते पाहिजेल असणं हे ऑटोमॅटिक होतं. आणि ते पाहिजेल आहे त्याला ती तंबाखू सुटत नाही. 2 वेळा कसर केली तर 2 दिवस कड काढली. 3ऱ्या दिवशी म्हणजे पाहिजेच म्हणला, सलाईन होती, सलाईन काढली, अशी तसंच चालायला लागला. डॉक्टरने नंतर हात बांधले त्या बेडला, तो लोखंडी खाट असतो त्याला, लोखंडी खाट घेऊन उठले, पाहिजेच मला. आणि असं मी थिएटरवर ओढलं, असं खिडकीकडे चालत होते, तिथून उडी खाते काय आता. आणि माझं व्याख्यान यायला ठेवलं कोल्हापूरला, व्यसनमुक्ती केंद्रामध्ये. व्यसनमुक्ती केंद्र. आणि मला सांगितले गेले की दादा असं जरा वेळ दिला आहे. म्हटलं कधीच गेलो नव्हतं व्यसनमुक्ती केंद्रात. म्हटलं कुठे चला. आणि त्यावेळी संध्याकाळी कोल्हापूरला कार्यक्रम पण होता. मग गेलो मी कोल्हापूरला. तर व्यसनमुक्ती केंद्रात कसं असतं माहीत पण नाही. गेलो आम्ही, तर पहिल्याशी मोठी जाळी होती आणि त्यात सगळी अशी डॉबरमॅन आणि वेगळी कुत्री होती, अशी खुंकार दिसत होती ती एकदम. अरे म्हणजे इथे कशाला पैसे लागते म्हणजे आता काय कळ. आणि दिसायला पण झालं असेल.
कुठून असं बोळातून गेल्याचं गेलो आम्ही, तर पहिल्या ते घर जिथं दिसलं आम्ही, मोठाच्या मोठा दरवाजा आणि सगळा लोखंडी, भारताचा दरवाजा, उघडताना सुद्धा आवाज यायचा. अरे म्हणजे तिथं कैदी राहतात का कोण राहतात, एवढा मोठा दरवाजा काय आवश्यकता आहे, खूप गरजेचं आहे म्हणाले. तिथून वरती गेलो आणि जिथं सगळ्यांना ठेवलं जातं, एकाच रूममध्ये सगळ्यांना ठेवलं जातं हॉलमध्ये, त्या हॉलला पण एक मोठा दरवाजा, जेवढा खाली होता तेवढाच वरती. तिथून आतमध्ये गेलो तर सगळे असे झोपले तिकडे तिकडे बेडवरती, सगळ्यांना एकत्र करून मी म्हटलं एवढं कशाला दादा काय समोर म्हणाले, ते टायमिंग झालं त्यांचं की या 5व्या मजल्यावरून उडी मारतात. आणि परवाच गेल्यानंतर मला पराक्रम सांगितला त्या बिल्डिंगच्या शेजारी नारळ झाड आले वरती. हां, त्या खिडकीतनं उडी मारून नारळ झाडाला पकडलं, तिथनं खायला लावतोय. आणि वेळ प्रसंगी असं करतात, जे सुरक्षा रक्षक असतात त्यांना थांबवायला, त्यांना पण मारतात आणि दरवाजा तोडून जातात. पण प्यायला पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो ना थोडं थोडं, ते थोडं नसतं, ते मोठ्याची सुरुवात असते. एक खडा स्टारचा काय होते रे, काय होते रे, खूप होते भैया, खूप होते. म्हणून सैतान सुद्धा राख रांगोळी करून टाकतं सगळं, राख रांगोळी. स्मोकिंग मुलींच्या मध्ये प्रमाण खूप वाढत चाललं. स्मोकिंग करणाऱ्या माणसाची ओढ बघायची कशी असतं, काळे फटफटीत पडलेले असतात असे. आणि तंबाखू सुद्धा खाणाऱ्या माणसाचा हात पकडायचा कधी पण असं थंडगार लागतो. ब्लड वेसल सगळे असे कठीण झालेले आहेत ना वरती कोटिंग बनल्यामुळे. मग खरंच सैतान आहे. सैतानापेक्षाही कसला म्हणायचा सैतान. परवा उदाहरण हे तुमच्या इकडलंच आहे, नाव सांगत नाही कारण जांभळी जायचं आहे. माहीत आहे कसं आहे काय, परवा फोन, हॅलो नमस्कार, काय काय मी अमुक अमुक बोलतोय. बरं, नाही दादा काय आलं आहे, अहो आई आत्ता अचानक पडले आणि 2000 रुपये पाहिले, जर प्लीज मदत करा काय. बोलते मी काय उत्तर दिलं काय नाही, ठेवलं फोन. आणि नंतर परत 15 मिनिटांनी परत फोन आला, अहो मी असं बोलतोय, मी कार्यकर्ता आहे आणि आत्ता आई पडल्याने मी जरा बाहेर आहे. मी म्हटलं तुमच्या जीपेला नाही का काय, अहो मोबाईलच नाही माझ्याजवळ. मग बोलताय कोणाच्या मोबाईलवरून, दुसराच मोबाईल घेतलाय. अहो पण नाव तर तुमचंच पडलंय, काय बोलताय, हो तुम्ही बोलताना तरी शुद्धीत आहे का नाही. ही अवस्था आहे. एक प्रसिद्ध आलेला होता माणूस आपल्याकडे, डॉक्टर तेलसंग सर, प्रसिद्ध होता माणूस आपल्याच ह्याच्यामध्ये युनिटीमध्ये, फार प्रसिद्ध. पैशाचा काय भरपूर भेटला, तुम्ही सगळेजण भेटलेला नको, सगळेजण भेटलात. परवा पैशाची डिमांड केली आणि नंतर मेसेज टाकला, खरंच खूप अडचण आहे, मी तुमच्या गावी आलो होतो मार्गदर्शनला, जिथं जिथं संस्थेला मदत लागते तिथं मी आजपर्यंत केलो आहे, लाखोंना मदत दिली, आज मला फक्त 1000 रुपयाची गरज आहे, तेवढं तुम्ही पाठवू शकत नाही दादा. तुमच्या घरी आलो मी, राहिले मी, एवढा विनंती करत होता, एवढा विनंती करत होता. म्हटलं आता जाऊ दे, त्याला पाठवणार. थोड्यात मुलगीनं मेसेज केला मला, असेल पण मुलगीनं मेसेज केला, दादा माझ्या बाबाला पैसे पाठवू नका, जो पैसे पितो मला पण आणि आईला पण मारतो. पाठवलंच नाही. सैतान सुद्धा. आणि म्हणून त्याचा एक मुद्दा आलेला आहे, तो घेऊन घ्या. प्रत्येकाच्या शरीरामध्ये देव आणि दैत्य असतंच असतं. देव आणि दैत्य असतोच असतो. देवाला फुंकर घालायची का दैत्याला फुंकर घालून त्याला प्रज्वलित करायचं हे आपल्या हातात आहे. पुढे नेक्स्ट, हे सगळं तुम्ही वाचताना तुमच्या लक्षात येईल. आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा केलेली आहे, चिंतन केलेलं आहे. वेगळं असं काही नाही आहे, जेवढं वेगळं असेल तेवढं सांगितलं. आणि याच्यामध्ये एक संस्कृतीचा विषय आलेला आहे. संस्कृती
संस्कारातून संस्कृती निर्माण होते आणि पुन्हा संस्कृतीतून संस्कार होत असतात. हे चक्र आहे. संस्कार, संस्कृती आणि परत संस्कार. संस्कारातून संस्कृती आणि संस्कृतीतून पुन्हा संस्कार. आणि त्याच पद्धतीचे विचार, उच्चार, आचार हे घडत असतात. तसं यापुढे ते संस्कार, संस्कृती, विचार, उच्चार, आचार. चला यादव सर, पुढचं प्रकरण माणसाचा गैरसमज. माणसाचा गैरसमज. वास्तविक माणसे आयुष्यभर सुखी जीवन प्राप्त करून घेण्यासाठी धडपड करीत असतात. प्रत्यक्षात मात्र हे ध्येय त्यांना साध्य करता येत नाही. याचे मुख्य कारण समजावून घेण्याचा प्रयत्न लोक करीत नाहीत. भरपूर सत्ता संपत्ती मिळवली की आपण सुखी होऊ असा गैरसमज जगातील जवळजवळ सर्व लोकांमध्ये असतो. याचेच भयानक परिणाम इतिहास कालापासून ते आज तागायत अखिल मानवजात भोगीत आहे. तरी सुद्धा मानवजातीला योग्य ते शहाणपण सुचत नाही ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होय. म्हणूनच जीवनविद्या सांगते, गत गोष्टीपासून जे धडे शिकत नाहीत ते गधडे होत. हा सर्व प्रकार घडतो याचे मुख्य कारण असे की जगातील प्रत्येक माणूस स्वतः सुखी होण्याच्या प्रयत्नात इतरांचा किंचितही विचार करीत नाही. आपण सुखी झालो म्हणजे झाले, इतरांचे काय वाटेल ते हो, अशा धारणेने माणूस जीवन जगत असतो. माणसाचा हा प्रयत्न म्हणजे प्रत्यक्षात मूर्खपणाचा कळसच आहे. याचे एक कारण असे की तुम्ही जेव्हा इतरांचा विचार करीत नाही तेव्हा इतर कोणीही तुमच्याकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाही. दुसरे कारण असे की तुम्ही एकट्याने सुखी होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रत्यक्षात इतरांशी संघर्ष निर्माण करण्यास कारणीभूत ठरणे होय. प्रत्येक जण असाच वागत असल्यामुळे मानवी जीवनात परस्परांबरोबर संघर्षच होत राहिलेला आहे. त्या सर्व घडामोडींचा दृश्य परिणाम असा की कोणीही सुखी तर होत नाहीच, उलट सर्वांनाच दुःखी जीवनाला सामोरे जावे लागते. जीवनात सुख कणभर व दुःख मनभर झाले आहे याचे हेच कारण होय. म्हणूनच जीवनविद्या सांगते, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि जीवनात संगीत निर्माण करा. वर म्हटल्याप्रमाणे माणूस हा समाजामध्ये राहणारा प्राणी आहे. एक माणूस बिघडला तर त्याचे अनिष्ट परिणाम इतरांवर होतात, किंवा एक माणूस दुःखी झाला तर त्याचे अनिष्ट परिणाम इतरांवर होतात. घरामध्ये 10 माणसे आहेत, त्यांच्यापैकी एक जरी आजारी पडला तरी इतर सर्वांचे स्वास्थ्य बिघडते.
त्याचप्रमाणे समाजामध्ये मोठ्या संख्येने माणसे दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, रोग वगैरे कारणामुळे दुःखाने होरपळत असताना त्याचे अनिष्ट परिणाम समाजातील इतर लोकांवर होणार हे सांगाव्यास ज्योतिषाची गरज नाही. यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करणे शहाणपणाचे ठरेल. फारच सुंदर वाचन केलं आणि आवाजाची देणगी जबरदस्त वाटली. चिंतन हा चिंतामणीचं नाटक. होय, असं वाटत होतं की चिंतन हा चिंतामणीच कोणतरी काय काय आलंय. छान छान, खूप छान. एकदा टाळ्या दे. थोडा एक विचार आला की बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात पण त्यांना करेक्ट उत्तर सांगणं थोडं कठीण जातं. आमच्या मनात असतात गोष्टी. सगळ्यांच्या सुद्धा समोर गेल्यानंतर किंवा कुठे जरी गेला तर तुम्हाला करेक्ट जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडन्समध्ये देत नाही तोपर्यंत उत्तर सांगणं कठीण होऊन जातं आणि पुढचा जो असतो त्याची पण पात्रता बघून मग ते सांगितलं जातं. पण ते थोड्या काळापुरतच होतं. जसं की आता थोरवे साहेबांनी बोललो होतो मागाशी की जर एखादी व्यक्ती जवळची असेल तर त्याच्यावर एक भावनिक अटॅचमेंट असतं. तर ती तर येणं साहजिकच आहे. बायकोबरोबर, भावाबरोबर भावनिक अटॅचमेंट असते. काय जरी झालं तर दुःख होतच, त्रास होत, तर ते सुटायचं कसं. आणि ज्यावेळी त्याला आम्ही उत्तर सांगतो आपण की विचार चांगले करा, चांगलं संगतीत राहा, चांगली सतत विश्व प्रार्थना म्हणत राहा, सगळं असं जरी आपण म्हटलो तर या घटना ज्या आजूबाजूला ज्या घडत राहतात त्या घडतातच घडतात. ॲक्च्युली खरं जर त्याच्यावरचं जर सोल्युशन म्हणावं लागेल तर त्या गोष्टी पण डीप असतात पण तेवढी तयारी नसते आपली, त्यामुळे सांगू शकत नाही त्या. जसं की प्रॉब्लेम जर फिजिकल लेवल असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन सोडवता येतो. प्रॉब्लेम जर मानसिक लेवल असेल तर विश्वप्रार्थना आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रंथांचं वाचन, चिंतन आणि संगत ह्याच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम सोडू शकतो मानसिक. पण ज्या वेळेला प्रॉब्लेम वृत्तीचा येतो त्यावेळेला तिथे ना बॉडी चालू शकते, म्हणजे बॉडीचे सोल्युशन चालू शकतात ना मानसिक सोल्युशन चालू शकतात. कारण हा प्रॉब्लेम शरीर मन याच्या पलीकडे जाऊन वृत्तीशी कनेक्टेड आहे. वृत्तीत असलेला जो प्रॉब्लेम आहे तो जर सॉल्व्ह करायचा असेल तर त्या वृत्तीपेक्षा सुद्धा जो सूक्ष्म आहे, जो शक्तिशाली आहे त्याच्याकडून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. लक्षात येते. शरीराचे प्रॉब्लेम डॉक्टरने दाखवू शकता किंवा आणखी काही वेगळं असेल दुर्धर तर ते मनाकडून आपण त्याचं सॉल्युशन करून घेऊ शकतो. मनाला जर प्रॉब्लेम झाला, जर अडचण झाली तर विचारांच्या लेवलला वगैरे बदल घडवून आणून त्याच्यामध्ये आपण रिपेअर करू शकतो. प्रॉब्लेम जर वृत्तीत असेल तर त्याचं जे निरसन आहे ते वेगळ्याच पद्धतीनं करावं लागतं. त्याला एकच मार्ग आहे, ते म्हणजे आत्मावलोकन. जी साधना आहे सद्गुरूंनी सांगितलेली तेच त्याला एकमेव मार्ग आहे. उदाहरणार्थ मी सांगताना आपण पुढे जाऊ. अर्जुन जे होते महाभारतामध्ये, तुमचा जो प्रॉब्लेम आहे तोच अर्जुनांचा प्रॉब्लेम होता. अर्जुन विचारांच्या लेवलला एकदम सक्षम आहेत, स्ट्रॉंग आहे, धनुर्धर आहे. आणि नुसतं धनुर्धर नाही, जगत जेता धनुर्धर आहेत ते. भल्या भल्या राजा राजवाड्यांना त्यांनी कित्येक वेळा परास्त केलेला आहे आणि त्यात भगवान श्रीकृष्णांची कृपा होती. अशा अवस्थेमध्ये अर्जुनाचा प्रश्न काय की मी द्रोणाचार्यांना मारू कसं, कृपाचार्यांना मारू कसं, हा प्रश्न कोणाचा? हा प्रश्न तुमचा आहे, हा प्रश्न त्यांचा आहे ना, तो अर्जुनाचा प्रश्न आहे त्या काळातला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मारायला काय अडचण आहे, ते आता तुझ्या विरुद्ध पार्टीत आहेत, आता ते शत्रू आहेत. शत्रू कसे आहे? हा दुर्योधन माझा चुलत भाऊ आहे, हे द्रोणाचार्य माझे गुरु आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे जे चालू आहे त्याचं अटॅचमेंट आहे, भावनिक अटॅचमेंट आहे.
तर त्याचं शस्त्र तो उचलायलाच तयार नाही. हा मुद्दा श्रीकृष्णाला समजला, भगवंतांना समजला की अर्जुनाची अडचण कुठे आहे. अडचण वृत्तीत आहे. आणि अडचण ज्यावेळी वृत्तीत असते त्यावेळी विचारांनी काम चालत नाही, त्यावेळी आत्मावलोकनच करावं लागतं. म्हणजे आपल्या ठिकाणी जे इमोशन्स निर्माण होतात त्याची चिरफाड करावी लागते. हे इमोशन्स येतात कुठून, हे इमोशन्स आहेत काय, ते कसे आहेत, ते कशी रिॲक्ट होतात आणि याचा माझ्याशी काय संबंध आहे, हे ज्यावेळी लक्षात येतात त्याच वेळी सुटू शकतो माणूस. ते सुटणं कठीण. खोटी आश्वासनं देणार नाही, जे आहे ते परफेक्ट सांगणार. मार्ग कठीण आहे. हा औषध कठीण आहे. हे टॅबलेट गोळ्या खाऊन हे सुटणार नाही. इमोशनल अटॅचमेंट, इमोशनल क्वेश्चन, ह्याला एकमेव पर्याय त्या भावनेच्या पलीकडे जायला हवं तुम्हाला. त्यावेळी तुम्ही त्या भावनेतून मुक्त व्हाल. तोपर्यंत अटॅचमेंट राहणार. बायको बरोबर सुद्धा, बायको गेल्या बघून नवरा गेलाय. इमोशनल अटॅचमेंट. काही अटॅक आलेल्या लोकांना अनपेक्षित घटना बघून बायको गेल्याचं चित्र किंवा बातमी समजल्याबरोबर हार्ट अटॅक वगैरे येऊन गेले. केवढं प्रेशर घेतलेलं आहे ते. ह्याला एकच पर्याय, अपो दीपो भव. काल तुकाराम महाराजांचा पिक्चर बघत असताना ती ब्राह्मण ह्याच्यातली जी महिला असते ती तिथे आली, मला तुमचं शिष्यत्व घ्यायचं आहे. तर तुकाराम महाराज म्हणले, भले तुम्ही माझ्या जी काव्यरचना केली आहे तुकाराम महाराजांनी, तर तुकाराम महाराज म्हणतात, भले तुम्हाला माझ्या काव्यरचनेमध्ये प्रकाश दिसेल, पण क्लिअरिटी येईल, पण स्पष्टता येईल, क्लिक होईल, पण स्वयंप्रकाशित व्हा. एक शब्द वापरला तिथे. तुम्ही माझ्या बोटाला धरून थांबूच नका. मी जे लिखाण केलंय, काय केलंय, त्यातून प्रकाश घ्या, मार्ग घ्या आणि स्वयंप्रकाशित व्हा. काय ॲप्ट उत्तर होतं ते. सद्गुरूंचं पण तेच आहे. सद्गुरू काहीतरी करतील, आता विसरा, हे असं प्रकारचं मार्गदर्शन होतं. सद्गुरू करतील, त्यांनी जे करायचं आहे ना ते खूप केलंय त्याने. म्हणजे रक्ताचं पाणी करून केलं. हे वाचले काल आपण. पारी आपली आहे, खेळ आपला आहे. त्यांनी खेळ खेळला, त्यांना संधी मिळाली, त्यांनी उचलली, जीवन यथार्थ, सार्थक आणि यशस्वी करून टाकलं. आता ते प्रश्नचिन्ह करतायत, बाळा आता तुझी जबाबदारी आहे आणि हे विसरू नकोस. थोड्या कालावधीपुरतं शरीर तुला मिळालेलं आहे. या थोड्याच कालावधीमध्ये जर तू त्याचं यथार्थ महत्व जाणलास तर माझे कष्ट, त्याग, बलिदान सगळं सार्थकी लागलं. मग गेलेत 16 एप्रिलला. आणि म्हणून हे सगळं चाललंय. वेळ आपली आहे. 16 एप्रिलला हॉस्पिटल, 17 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल झाले सकाळी सद्गुरू. आणि 40 दिवस प्रार्थना म्हणत होते. डॉक्टरांनी पण सांगितले होते, माहिती आहे ना, डॉक्टरांनी सुद्धा सांगितले होते सद्गुरूंची जीभ हालते. कोमात असताना सुद्धा जीभ हालत होती, विचार करा. आणि माईंचं तर मी उदाहरण सांगितलं तुम्हाला. माझ्या मिसेसनं आणि मी आणि ती दोघे एकत्रच होतो. हेरवाडवरनं आम्ही नुकतं ते आम्हाला लाईव्ह शूटिंग मिळालं सुजित दवडेच्यामुळं. म्हणजे माईचा जो शेवटचा जो प्रक्रिया चालू होती धीर सोडण्याची, तर ते बघण्यासाठी खटपट करत होतो. त्यात ते झाली व्यवस्था आणि लाईव्ह बघितलं आम्ही तिथे. हे कोणाला माहिती पण नाही. मला तिने सांगितलं होतं कुठे सांगून नंतर खूप कठीण होईल. तो किशोर जाऊन बसला होता तिथे. ते रेकॉर्डिंग चालू आहे.